ज्या करनाम मरत मुख आवा आधमय मुक्त होई श्रुती गावा सो मम लोचन गोचर आगे. अंतकाळाच्या वेळेला ज्याचं नाम मुखाला येतं तो अधम असला तरी मुक्त होतो प्रभू. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाते समद्भावम. हा ते आमची सवय आहे, एका दमात म्हटलं तर येतंय मला. थांबलं तुकडा पडला की नाही. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कले हे प्रयाती समद्भाव याती नातीत संशय. आता जमलं. च अंतकाले मामेव स्मरण कलेवरम मुक्त्वा या प्रयाती सहा मद्भाव याती अत्र संशयानं असते. उलटे सुलटे करायचे. पहिला श्लोक म्हणायचा, मग अन्वय अर्थ, मग मराठीत. पण ते आता वयमानानं होते तसं. श्लोक म्हणताना अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम ये प्रयाती समद्भावम याती नास्ते तर संशया. त्याचं गद्यात करायचं. च अंतकाले मामेव स्मरण कलेवरम मुक्त्वा या प्रयाती सहा मद्भावम याती अत्र संशयानं असते. जमलं आता, हे कळलं तुम्हाला. ते थांबलं की पुढचं येत नाही मला. ते एका दमात पाठ करायची सवय असल्यामुळे. बरं जाऊ द्या, सोपं सांगतो. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. बस ही संधी मी सोडणार नाही प्रभू. जलभरी नयन कही रघुराई तात कर्मणि जते गती पाई. जटायूचा उद्धार. जटायूच्या 10व्याच्या निमित्ताने जटायूचे जातभाई जमले. पण प्रभूनं जटायूच्या जातभाईला सांगितलं, इथे जमलेल्या जटायूच्या जातभाईंनो, मी भगवान असलो तरी तुम्हाला 10व्याचं जेवण देऊ शकत नाही, पण निमंत्रण देतो. माझं रावणासोबत युद्ध चालू झालं म्हणजे जगातल्या जटायूच्या जातभाईनं यायचं. राक्षस मेला की उचलू उचलू खायचा. वानराच्या प्रेताला धक्का लावायचा नाही. निमंत्रण. 72 दिवस राम रावण युद्ध चालू होतं. 72. त्या 72 दिवसामध्ये जेवढे राक्षस मेले, जटायूचे जातभाई त्याच कामावर. मेला की उचलला, मेला की उचलला, मेला की उचलला. वानराच्या प्रेताला धक्का लावला नाही. म्हणून अर्धवट रामायणाचं वाचन करणारे प्रश्न विचारतात. एक विचारू का बुवा? काय राम रावण युद्ध झाल्यावर इंद्रानं अमृताचा वर्षाव केला, बरोबर आहे. मग वानरं जिवंत झाली, राक्षस का नाही झाली? अरे कशी होतील? का डेड बॉडी तर पाहिजे ना अमृताचा वर्षाव व्हायला. ह्या सगळ्या डेड बॉड्या जटायूच्या जातभाईनं संपवल्या. एकही डेड बॉडी राक्षसांची मैदानात नव्हती. होते प्रेत वानराचे, त्यांच्यावर अमृताचा वर्षाव झाला. त्यांची प्रेतच नसल्यामुळे राक्षस जिवंत होण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या एक संताचं प्रमाण आमच्या वारकरी मंडळीला पटलं. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षस. ती संपली. ती पुन्हा आता 1-2 मिनिट, जास्त नाही. अरे बाबा, योग्याच्या ध्यानाला जो भगवान येत नाही तो अयोध्येत दशरथ कौसल्याच्या पोटी जन्माला येतो. केवढे पुण्यवान असेल तरी त्याही दशरथ राजाला पाणी पाजायसाठी राम नाही. त्या रामाच्या मांडीवर मान ठेवून प्राण जटायू सोडतो, तो केवढा भाग्यवान असेल एवढा विचार. म्हणून एक जटायूसाठी 1-2-3 मिनिट सर्वांनी शाबास, हात वर. बोलो राम 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 सीताराम राम राम. बोलो राम 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 सीताराम सीताराम राम एक टाळे पा. एक
एक असं आत्ता जमलं. सीताराम राम राम सीता सर्वांनी राम राम हा राम. सीता वा वा हात वर खाली नाही हा सीताराम राम राम सीताराम राम राम. सीता वा वा शाबास हा. सीताराम राम राम सीताराम राम राम. सीता सीताराम राम राम सीताराम राम राम. सीताराम आहा सीताराम राम राम सीताराम राम राम. भजन करा महाराष्ट्र पाहतो तुम्हाला हा राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम स्थान. राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम स्थान. राम 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 सीता बोलो ये बात हा तुलसी में मन भागी कह के किया जटायु का इशकान. तुलसी ने बड़ भागी कह के किया जटायु का यशगान. तुलसी ने बरभागी कह के किया जटायु का गुणगान. तुलसी ने बड़ भागी कह के किया जटायु का गुणगान. राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम स्थान. राम कथा में वीर जटायु शाबाश शाबाश हाथ वर बोल बोलो राम सीता हा? राजा राम 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 शाबाश सीता राम राम राम. राजा राम जय हो राजा राम 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 सीता राम राम. राजा राम शाबाश आहा. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता हा हा चला राजा राम 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 सीता राम. शाबाश शाबाश हा राजा राम हात वर थोडा आहे आता थोडा हा राजा राम राम शाबाश शाबाश राम 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 सीता राम राम राम. सीता राम 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 सीता राम सीता राम 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 सीता राम राम. सीता राम 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 सीता राम राम. सीता राम 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 सीता राम राम. सीता राम राम सीता राम राम सीता राम राम. सीता राम 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 सीता राम राम. सीता राम राम शाबास जटायू उद्धार करून प्रभू पुढे निघाले. कबंद नावाचा राक्षस धावून आला. प्रभूंनी त्याचा नाश केला. आता आपण ज्या कथेची वाट पाहता भिल्लांचा राजा शबर, शबर राजाची कन्या शबरी, अल्पवयात लग्न करण्याची परंपरा. शबरीच्या पित्यानं शबरीचं लग्न जुळवलं. लग्नाची तयारी झाली. दारूचे माठ, पशुची दावण. शबरीनं सहज विचारलं, बाबा पशुची दावण आहे, दारूचे माठ, तुझं लग्न आहे बेटा?
माझ्या लग्नात पशुचा काय संबंध आहे? तुला कळत नाही? ही मेजवानी दिली तर पाहुणे खुश होतात, आपल्यात पद्धत आहे, नाही तर नावं ठेवतात. हे पशु मारणार बाबा, त्यासाठीच आणले एवढे गोजीरवाणे पशु. हां, एवढी दावणची दावण उद्या कापल्या जाईल, जा झोप. शबरीनं झोपण्याचा प्रयत्न केला, झोप आली नाही. बाल मनावर सखोल परिणाम होत असतो. म्हणून लहान बालकाच्या पुढे मोठ्या माणसाने वागताना जरा भान ठेवलं पाहिजे. नाही तर काही काही बाप मुलांना सांगतात विडी पेटवून आण. ते 2-4 दिवस काम व्यवस्थित करतं, 5व्या दिवशी तेही चुलीजवळ डोकं चालवतं की विडी पेटवायला मला सांगतात ना, ओढतात पप्पा, याच्यात मजा असली पाहिजे, इथं टेस्टिंगला काय हरकत आहे. 2-4 झुरके मारतं मग येतं, या पप्पा. जास्त जळली रे, ते जास्त वेळ धरली निखाऱ्यावर, खालून ओली झाली, थुंका लागलेला असतो. मग खाली मान घातली मुलानं. ओढली वाटतं विडी, गाढवाच्या बच्चा. मला वाटते मराठी कळते तुम्हाला. हा ना, पुढचं सांगायची गरज नाही. रविवारचा दिवस आहे बरं का, हिवाळे. मॅडम शेजारी बसल्या, साहेब चालवतात, 2 मुलं मागं त्या दुकानामध्ये समजून घ्या. बस नेहमीचं मोठं ग्राहक आलं आणि दुकानदार उतरला, साहेब आला, मॅडमला आत खुर्च्या, दोघाला चहा पाणी सुरू झालं. पण 2 पांढरे शुभ्र ससे त्या 2 मुलांनी घेतले, जे खैवत बसले. 15 मिनिट ससे सोडेना. नोकर साहेब आत होते, नोकर आले, साहेब तुम्ही ज्या सस्याचं मॉज घ्यायला ते पोरं ससे सोडत नाही तुमचे. असं आहे का? इकडे या रे, बिस्किट घ्या बाळांनो. ससे टाकून लेकरं आत आले, तोपर्यंत ते काम झालं. काळ्या पिशव्या भरल्या प्लास्टिकच्या, तिकीट ठेवल्या, बिल दिलं, वाकून नमस्कार. मोठं नेहमीचं ग्राहक म्हणून साहेब बसले, स्टेअरिंग हातात, मॅडम शेजारी, पण मुलं बसेना. बघा रे गाडीत, ज्या सशांसोबत खेळलो ते ससे पाहिजे पप्पा. बंगल्यावर खेळायला घेतले ते दिसत नाही ना, तिकीट ठेवले. तिकीट नको, एक ताईजवळ द्या, एक माझ्याजवळ द्या. अरे बंगल्यावर देतो, आम्ही बसणार नाही. उतरावं लागलं साहेबाला. डिकी उघडली, 2 प्लास्टिकच्या पिशव्या दाखवल्या. पोरं पिशव्याकडे, बापाकडे पिशव्याकडे. काय बाबा हे? ज्या सशांच्या सोबत खेळला ना रे तुम्ही, त्या सशांचं मांस आहे. मारले बाबा ससे, त्यासाठीच आलो होतो. एवढे गोजीरवाणे ससे कापले बाबा, त्यासाठी दर रविवारी येतो, फक्त यावेळेला तुम्हाला आणलं. मग दर रविवारी इथं कशाला येता बाबा? का एवढे गोजीरवाणे ससे कापून खाता? एखाद्या रविवारी आम्हाला कापून खा बंगल्यावर. आणि बापानं पिशव्या फेकून दिल्या आणि एवढा परिणाम झाला की पांडुरंगाची शपथ घेऊन प्रतिज्ञा केली, मेलो तरी या जन्मी मांस खाणार नाही. हे बाल मनावरचा परिणाम सांगतो मी. रात्रभर शबरी झोपली नाही. कुठून वाढलं लक्षात घ्या. रात्रभर नाही का, तिला पशुची दावण दिसायची. देवा, माझा जन्म झाला नसता तर एवढ्या पशुचा उद्या बळी गेला नसता. एवढे गोजीरवाणे पशु कापल्या जाईल कशामुळे? माझा जन्म झाला, माझं लग्न त्याच्यामुळे ना. रात्री उठली, निघून गेली, पुन्हा सापडली नाही बापाला. पूर्वजन्माच्या पुण्याईनं मातंग गुरुदेवाच्या आश्रमापासून थोड्या अंतरावर दाट पाल्याचा वृक्ष, त्या वृक्षात लपून बसायची. मातंग गुरु आणि त्यांचे शिष्य उठायचे, आधी शबरी उठायची. मातंग गुरुच्या आश्रमापासून थेट पंपा सरोवराचा रस्ता झाडू घेऊन नाही, हातानं साफ करायची, हातानं. किती दिवस नाही जन्मभर, जन्मचा जन्म सेवा केली. तरी मातंग गुरुला आणि शिष्याला कळलं नाही की आपण उठायच्या आधी हा रस्ता स्वच्छ करायचं काम कोण करतंय. बरं थोडं विचार करा, किती वाजता शबरी उठत असेल रोज? अरे प्रत्येकाच्या उठण्याच्या वेळा ठरलेल्या आहे. पहिला प्रहर और कोई जागे, दुसरा प्रहर भोगी, तिसरा प्रहर तस्कर जागे, चौथा प्रहर जोगी. प्रहर शब्द आता जुने झाले. प्रहर कशाला म्हणतात? आता हे पुराण काळाचं कोष्टक आहे, अर्थ एकच होतो पण शब्द बदलून आहे. पुराणामध्ये वर्ष 2 अयनाचं आहे, अयन 6 महिन्याचा आहे, महिना 2 पक्षाचा, पक्ष 15 दिवसाचा, दिवस 8 प्रहराचा आणि प्रहर 3 तासाचा.
मग तास आपले 60 मिनिट 7 सेकंद हे पुढे डोकं चालवा. हिशोब एकच शब्द. 2 अयनाचं वर्ष आहे. एक उत्तरायण आहे, एक दक्षिणायन आहे. अयन 6 महिन्याचा, 6 महिन्याचं उत्तरायण, 6 महिन्याचं दक्षिणायन. आणि महिना होतो 2 पक्षाचा. 2 पक्ष म्हणजे कावळ्यान चिमणी नाही, BJP शिवसेनाही नाही, शुद्ध, हो ना, काय सांगतात भलते डोके चालवतील, शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष, हे 2 पक्ष. ह्या 2 पक्षाचा महिना. आणि पक्ष होतो 15 दिवसाचा. दिवस असतो 8 प्रहराचा. सकाळचे 4, रात्रीचे 4. अष्टप्रहर शब्द आहे ना, म्हणून अजूनही खेडेगावामध्ये पद्धत आहे. सकाळच्या पहिल्या प्रहराला रामप्रहर शब्द वापरतात. 6 ते 9. चांगला बोल रामप्रहराच्या वेळी. हा रामप्रहर आहे पहिला. मग दुसरा 12 पर्यंत असतो तो दोप्रहर. दोप्रहर शब्द आहे, पण आम्ही मराठी माणसानं घासून घासून धार बोथट करून कधी दुपार केली नाही, तर दोप्रहर आहे, त्याची झाली दुपार. बरं होऊ द्या, काय हरकत नाही. पुन्हा 3 वाजता शब्द तोच आहे, तिसरा प्रहर. म्हणजे 4 प्रहर दिवसाचे, 4 रात्रीचे. पहिला प्रहर और कोई जागे, 6 ते 9 सगळे जागे असतात. 9 ते 12 सिनेमा पाहणारे वगैरे जागे असतात. दुसरा प्रहर भोगी. तिसरा प्रहर तस्कर जागे. 12 ते 3 चोरटे जागे असतात. ड्युट्या ठरलेल्या आहे. हमखास चोऱ्या होणार त्या रात्री 12 पासून पहाटे 3 पर्यंत. ही चोरट्यांची ड्युटी आहे. आणि 3च्या नंतर साधू जागा होतो. ब्रह्ममुहूर्त 3:30ला सुरू होतो, तेव्हा साधू स्नानाला जातात. आता का वाढलं आपलं हे? मातंग गुरु आणि शिष्य पहाटे 3:30ला स्नानाला जात होते, तर त्यांच्या आश्रमापासून सरोवरापर्यंतचा रस्ता हातानं साफ करणारी शबरीन किती वाजता उठत असेल? तरी आयुष्यात सापडली नाही. बाल होती, तरुण झाली, प्रौढ झाली, म्हातारी झाली, आणि म्हातारपणामुळे वृक्षावरून उतरायला विलंब झाला. पहाटे स्नानाला निघालेले, सर्वात पुढे गुरु मातंग, मागे शिष्य. कोणीतरी आकृती चोळबुळ करते म्हणून गुरुदेव थांबले. कोण आहे? आयुष्यात पहिल्यांदा पकडली ना, उभी झाली, घाबरली. बिल्ली नाही बाबाजी, भिल्ल जमाती जन्माला आली, शबरी नाव माझं. सगळे शिष्य जवळ आले. शबरी, बिल्लीन, इतके वर्ष हा रस्ता कोणी साफ केला? मी माझ्या हाताने केला बाबा, झाडू घेतला नाही. हाताने का? भीती वाटली ना. कशाची? तुम्ही पवित्र महात्मे आहात, या भिल्लिनीला चरणाला हात लावू देणार नाही, ही भीती वाटली म्हणून मी डोकं चालवलं बाबा. या भिल्लिनीला साधू संत चरणाला हात लावू देणार नाही, पण त्यांचे चरण ज्या मातीहून जातील त्या मातीला तर मला हात लावता येईल ना, म्हणून मी हातानं रस्ता साफ केला बाबा. शिष्य म्हणाला, गुरुदेव ही बिल्ली नाही म्हणतात, हिनं हातानं रस्ता साफ केला, त्या रस्त्याहून आपण चालत गेलो, आपल्या कर्माला बाध आली. अरे कोण म्हणतंय तुम्हाला कर्माला बाध आली? अरे तुकडे माणसानं केले, देवानं नाही. जानत हु भक्ती करणाता. तरी असं वाटलं गुरुजीचं म्हातारपणामुळे डोकं चाललं, चला दुसऱ्या रस्त्यानं जाऊ. स्नानाला दुसऱ्या रस्त्यानं शिष्य गेले आणि स्नान न करता वापस आले. गुरुदेव, काय स्नान कुठे करावं? पंपा सरोवर. शक्य नाही महाराज. आटलं का पाणी? नाही. मग रक्तानं भरलंय सरोवर. बरोबर आहे का? बिचारीनं आयुष्य घालवलं आपल्या सेवेमध्ये. तिच्या सेवेची विटंबना केली ना रे तुम्ही, त्याचा परिणाम आहे. काय करावं लागेल आता? जिला भिल्लीन म्हणता, जिच्यामुळे कर्माला बाध आली म्हणता, तिचं चरण तीर्थ घ्या, सगळे नेऊन टाका, सरोवर पहिल्यासारखं होईल. हे ऐकलं, शबरी उभी राहून रडू लागली. काय करता बाबा? कोण्या नरकाला नेऊन घालताय मला? तुम्ही पवित्र महात्मे, माझ्या चरणाचं तीर्थ. उभी राहा शबरी, जगातल्या सर्व तीर्थाला पवित्र करणारं तीर्थ तू आहे. आणि तिचं चरण तीर्थ सरोवरामध्ये नेऊन टाकलं. सरोवर पहिल्यासारखं झालं. तीर्थे तया ठाया यती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा.
सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. नाही तर कीर्तन सुरू होईल पुन्हा कालच्या सारखं चोख उभा आहे. हा ना, काय लागतं त्याला. श्रोते आमचे टपलेलेच आहे कीर्तनासाठी सुद्धा, आहे का नाही. ते काय लिखाण चालू आहे. अधिकार कळला आता शबरीचा. अधिकार कळू द्या, पण एक तास झाला ना आपला, 2च राहिले. तू घड्याळ पहा ना, घड्याळ पहा जा. हा बस जमला आता, बाश. 2च तास राहिले सुनील पाटील न, 1च दिवस राहिला उद्याचा. शबरीची पर्णकुटी तयार झाली. शबरी सतसंगाला येत असे. अंतरावर बसून श्रवण करी, सर्वांगाचे कान करून नतमस्तक होऊन निघून जात असे. अशी कालक्रमणा शबरीची चालू असताना एक दिवस शबरीच्या आश्रमात एकटे गुरुदेव आले, मातंग गुरु. शबरी बाहेर आली, मातंग गुरुच्या पायावर डोकं ठेवलं आणि वर बघितलं. गुरुदेवाच्या डोळ्याला धारा लागल्या. रडत होते गुरुजी. गुरुदेव, रडताय आपण, मला का नाही बोलवून घेतलं, तुम्ही कशाला इथे आला. एकांतात काही सांगायचं होतं बेटा, शिष्यांच्या समोर सांगायचं नव्हतं म्हणून एकटा आलो. काय सांगायचं बाबा. मोठ्या मोठ्या योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान भविष्यात माझ्या शबरीला दर्शन देणार आहे, हे सांगायला आलं. मग ही आनंदाची गोष्ट आहे बाबा, तुम्ही रडता का. त्यावेळेला मी जिवंत नसेल बेटा, मला निजधामाला जायचं आहे. रडू याचं येतं, ज्या मातंगुरूची सेवा शबरीनं जन्मभर केली त्या शबरीला भगवंताचं दर्शन होणार आहे. पण त्यावेळेला हा मातंग जिवंत नसणार आहे, मला दर्शन होणार नाही म्हणून रडू येतं. मग तुम्ही जर त्यावेळेला नसाल बाबा, तर मी कसं ओळखील हा भगवान आहे. मेरे बचन पर विश्वास रखो बेटा, पूरे जिंदगी में तुम्हारे झोपड़ी में जो पुरुष आएगा वो भगवान ही होगा. भगवान के सिवा कोई पुरुष नहीं आएगा, जो आएगा वो भगवान होगा. त्या दिवसापासून शबरी रामाची वाट बघत होती. गुरुनं दिशा, वेळ, काळ, साल, महिना, तारीख, तिथी, वार काही सांगितलं नाही, फक्त येणार. सकाळी उठायची शबरी, डावीकडे उजवीकडे पुढे मागे मुंडकं फिरवायची दिवसभर. संध्याकाळी रडत बसायची, प्रभू नाही आयो मंदो हमारो भाग. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहात वाट बघायची. अशोकराव, अजूनही काही माणसं विचारतात, शबरीनं रामाची कशी वाट बघितली महाराज. मी सांगतो तशी. अरे शाळेमध्ये पळण्याची शर्यत आहे, 2 रेषा आखून दिल्या गुरुजींनी, 10 मुलं शर्यतीत उतरली, 1 पाय पुढं 1 पाय मागं. प्रेक्षक उत्सुक आहे नंबर कोणाचा येतो बघण्यासाठी. आणि गुरुजी सूचना देतात. 10 मुलं तयार झाली. बरं का पोरं, पहिल्यांदा सावधान म्हणेल मी, मग 1 आणि मग 2, 3 म्हटलं की सुटायचं. तयार आहे पोरं 10. प्रेक्षक उत्सुक आहे नंबर कोणाचा येतो. आणि गुरुजींच्या सूचना सुरू झाल्या. सावधान, 1, 2, झालं. कळलं तुम्हाला. काय कळलं. माणसं विचारतात शबरीनं रामाची कशी वाट पाहिली. आता तुम्ही 3ची पाहिली तशी.
इमानदारीनं सांगा, 1 मिनिट कसा टवकारला होता हे 3 कधी म्हणतंय? जशी तुमची 1 मिनिट 3 साठी अवस्था झाली, तशी शबरीची जन्मभर रामासाठी झाली. आणा भविष्य काळाच्या चिंतनात शबरी मग्न आहे. सर्वांनी म्हणायचं आहे, शब्द सुटसुटीत आहे. जब मेरे राम जी का, उभं राहून म्हटलं चालेल. वा वा, मावल्या लगेच उभ्या होतात. शाबाश, त्यांना नीट ऐकलं पाहिजे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. चला हात वर करा ना, तर उभे राहा. तुम्हाला वाटेल तसं करा. शाबाश. जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन, अरे जब मेरे राम ए, जी का जगदाळे गुरुजी थांबा. आवन होगा, जब मेरे, शाबाश. शबरी की वाह, वाह. कुटिया का पावन होगा. शबरी की, हा लाईव्ह वाले महाराष्ट्र खुश आहे याच्यावर. शाबाश. शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी की कुटिया का, शाबाश. वाह वाह. मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. मेरे प्यारे, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. मेरे प्यारे. ए राहुरीची पोरी नाचना. शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी की कुटिया का, बगिया में जाकर मैं तो कलिया चुन लाऊंगी. बगिया में जाकर मैं तो, आहा, बगिया में जाकर मैं तो कलिया चुन लाऊंगी. बगिया में जाकर मैं तो, हाँ, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी. शाबाश शाबाश. हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी. हार बनाऊंगी. शाबाश. पूजा के थाली में चंदन होगा. पूजा के थाली में, शबरी की शाबाश शाबाश. पावन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा. जब मेरे राम जी का, सर्वांनी म्हणायचं, शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी की कुटिया का. वाह, आज पुरुष मंडळी खुश आहे. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगे. आएंगे जब रघुराई, हाँ, आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगे. ओ आएंगे जब रघुराई तब आसन पर भी. वाह वाह. हाँ, मीठे मीठे पेड़ अपने हाथों से खिलाऊंगे. मीठे मीठे बेर अपने हाथों से, मीठे 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 पेड़ अपने हाथों से खिलाऊंगे. वाह. मिट 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 हे मोठ्या मोठ्या लोकांचे फोटो घे रे भाऊ. हे तनपुरे नाचतात. अरे नाचत नाही कधी. साथ 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 सात सात, हाँ, साथ 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 लखन जी का दर्शन होगा. शाबाश. शबरी की कुटिया का पावन ए होगा. बकनिया. जब मेरे राम जी का पावन होगा.
शबरी की कुटिया का पावन हा जब मेरे राम जी का पावन होगा जब शबरी की सर्वाणी म्हणा हा पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन मेरे करण वाह, वाह। को दर्शन होगा शबरी की कुटिया का पावन होगा मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे नारायण आएंगे बाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे हाथ वर राम आएंगे आएंगे राम आएंगे शबरी के बेर आज खाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे जय हो राम आएंगे तो रास्ता बुहारूंगी 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 अपने हाथों से चरण पखारूंगी अपने हाथों से चरण पखारूं मेरे हाथों से चरण पखारूं हाँ। आज आएंगे मेरे झोपड़ी मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे आ जाना धन्यवाद शाबास सगळ्या कौशल्या मातांना वंदन तुम्हांनाही वंदन हा शाबास मस्त मजा आली वा 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 शाबास सर्वांनी आनंद लुटला शबरी भविष्य काळाच्या चिंतनात मग्न आहे जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा आएंगे जग रघुराई तब आसन पर बिठाऊंगे मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथ लखन जी का दर्शन होगा जब मेरे राम जी का आवन होगा बगिया में जाकर मैं तो कलिया चुना लाऊंगी हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी पूजा के थाले में चंदन होगा जब मेरे राम जी का आवन होगा भविष्य काळाच्या चिंतनात शबरी मग्न आहे तो दिवस उजाडला राम लक्ष्मण दोन्ही बंधू शबरीच्या आश्रमापुढे आले इतके दिवस म्हणत होती असं करील तसं करील पूजा करील तीर्थ घेईल हार घालील आरती ओवाळील काहीच नाही केलं फक्त रामाला आणि लक्ष्मणाला बघितलं आणि स्वतःचे डोळे बंद केले आता हे काय स्वागत करण्याची पद्धत आहे का तुमच्या घरी जर कोणी आलं
तर तुम्ही बघायचं आणि दरवाजात उभं राहून डोळे लावून घ्यायचे, म्हणजे पाहुण्यानं बिना चहाचं जाऊ निघून जायचं. अरे काय पद्धत आहे. मग डोळे का मिटले? 2 कारणं दिली. शबरीच्या डोळ्यावर विश्वास बसेना, मी प्रभूला पाहते का स्वप्नात आहे, एक कारण. आणि दुसरं कारण असं आहे, डोळे मिटून स्मरण करायची पद्धत आहे. शबरी गुरु मातंगजीचं स्मरण करू लागली. गुरुजी, तुम्ही पूर्वी मला शब्द दिला होता की बेटा तुझ्या झोपड्यात जगाचा बाप येईल, तो दिवस आज उजाडला बाबा. जगाचा बाप, ब्रह्मांडाचा धनी माझ्या झोपड्यात आला हो गुरुजी, पण हे बघायला तुम्ही पाहिजे होते गुरुजी. म्हणून डोळे मिटून स्मरण करूच. लक्षात. आता इथून दिसेल तुम्हाला, शबरी खाली बसली, आपले हात जमिनीवर ठेवले, कारण तिला पाय धुवायचे आहे. पण प्रभूला माहिती आहे माझ्या शबरीजवळ भांडण आहे. तुलसी जी कहते हो इतनी अकिंचन थी, प्यास लगती तो अंजलि भर जल पी लेती थी, पंपा सरोवर जाके भूख लगती तो फल खाती थी. कोई पात्र नहीं रखा था झोपड़ी में. शबरी के पास भगवान के पाँव धोने के लिए कोई पात्र नहीं था, लेकिन भगवान के पाँव धोने की पात्रता थी. हमारे घर में पात्र बहुत है, हमारी पात्रता नहीं है. शबरी के पास एक भी पात्र नहीं है, लेकिन प्रभु के पाव धोने की पात्रता. खाली हातावर पावलं सरकवली, त्याच्यावर शबरीनं डोकं ठेवलं. जन्मभराचे साचून ठेवलेले अश्रू जगदाळे गुरुजी अश्रूला वाट मोकळी केली. काय झालं असेल? खाली हात आहे, हातावर प्रभूची पावलं आहे, पावलावर शबरीचं डोकं आहे. इतकी रडली, इतकी रडली, इतकी रडली, पाणी परात को हात छुवई नाही, नयन के जल से पग धोई. प्रभूचे पाय अश्रूनं भिजवून काढले. बसायला दिलं, कंदमूल फळे बोरं खायला दिली. त्यातली प्रभूनं काही लक्ष्मणाला दिली, लक्ष्मणानं खाली टाकून दिली. दादाला वाईट तोंड हलवायचा कार्यक्रम सुरू केला. पण प्रभूच्या लक्षात लखन बेर नाही खाते. लखन बेर खाओ, आप भी मत खाए भैया, झुटे बेर. तुम्ही नका खाऊ दादा, ही उष्टी बोर आहे. शबरीला विचारलं प्रभूने, प्रत्येक बोर टोचलेलं आहे, पाखरानं खाल्लीत का? नाही देवा. मग माझ्या प्राणप्रिय परमेश्वराला आंबट अथवा तुरड बोर जाता कामा नये. माझ्या शुद्ध दातानं चाखलेली बोरं, शुद्ध दातानं. हे कोणतं कोलगेट वापरत होती का विठोबा मंजन? नुसतं एवढ्या शब्दानं प्रभूचं रडणं सुरू झालं. अशोकराव लक्ष्मण चिंतातूर झाले. विचारलं दादा तब्येत बिघडली का? नाही. मग का रडता? वाईट वाटेल तुला पण मनातलं बोलतो. ही शबरी नाही लक्ष्मणा, 13 वर्षानं जंगलात माझी माय कौशल्या भेटली. ये प्रसादी बार बार नहीं मिलेगी, लखन खाओ, फेको मत. तरी लक्ष्मण जे बोरं खात नाही. ते अर्धवट वाचन करणारे शंका घेतात की लक्ष्मण आज्ञाधारी होता, मग बोरं का नाही खाल्ली? अरे तो लक्ष्मण होता. लक्ष्मण कोणाला म्हणतात? रामाच्या भावाला. बरोबर आहे, पण त्याच्यात 2 पद आहे ना, लक्ष आणि मन. मग संधी झाला लक्ष्मण. लक्ष्मण यस्य 6, लक्ष शब्दाला सप्तमी लावायची, मग आतमध्ये ठाई हे प्रत्यय त्याला जोडायचे. लक्षात, लक्षामध्ये, लक्षाच्या ठाई सतत ठेवतो मन, त्याला म्हणतात लक्ष्मण. मग त्याचं लक्ष काय आहे? त्याचं लक्ष इंद्रजित. 14 वर्षे निराहार राहणार, तो इंद्रजिताला मारणार. एक जरी बोर खाल्लं तर निराहार व्रताला बाधेल. इंद्रजित मरणार नाही. दादाला तात्पुरतं वाईट वाटेल, पण माझं लक्ष साध्य झालंच पाहिजे असं लक्षाच्या ठिकाणी सतत मन ठेवतो, त्याला म्हणतात लक्ष्मण. अरे भक्षमन असतं तर एकट्यानं दाबली असती बोरं. लक्ष्मण. नवविध भक्तीचं प्रतिपादन करत शबरीला विचारलं, सीता का तलाश करने के लिए क्या करना होगा? सुग्रीव के साथ मित्रता करो मालिक, तो तलाश करना आसान हो जाएगा. अच्छा शबरी, 3:21 हो चुके, मैं चलता हूँ. नहीं, पहले मैं जाती हूँ. शबरी योगाग्नीत विलीन झाली. शबरीचा उद्धार केला. प्रभू पुढे निघाले. पंपा सरोवरावरती आले. काशीनाथ पाटील तिथं नारदजी भेटले. नारदानी प्रभूला संताची लक्षणं विचारली. संताची लक्षणं दोघंच सांगतात, एक तर संत सांगतात अथवा भगवंत. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, नाही तर संत ते कवण हे जाणे खूण केशिराज. 6 विकार जिथं अनगा कामा, ज्यानं 6 विकार जिंकलेले आहे त्याला संत म्हणतात. 6 विकार जित. अनग जो निष्पाप आहे, अकामा निष्काम आहे,
अचल, जो विचलित होत नाही, ज्याच्या धैर्या नाही भंग. एवढा मोठा प्रसंग, कठीण प्रसंग. पित्या देखता पुत्र मरेन, पुत्रा देखुनी पिता झुरे. एकुलता एक मुलगा मरण पावला की तिथून पुढे तो बाप जिवंत असून मेल्यात जमा समजायचा. असा प्रसंग ज्या संताच्या जीवनात घडला, कीर्तन रंगात आलेलं होतं. हात वर करा, उठू नका कोणी, हात वर करा. गोपाला गोपाला देवकी शाबा, सर्वांनी म्हणायचं गोपाला. ए, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला. ले, ले. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन. वा वा. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी. शाबास. जोर में. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला. ये बा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला. बस, कीर्तन कळलं तुम्हाला. विदर्भातले संत गाडगे महाराज, कीर्तन रंगात आलं तेव्हा लँडलाईन, मोबाईल काही नव्हतं. एक व्यक्ती चालू कीर्तनात रडतच हातात कागद घेऊन स्टेजवर आला आणि रडू लागला. सगळ्या समाज चकित झाला. गाडगे बाबांनी कीर्तन थोडा वेळ थांबवलं. अशोकराव, ती वराडी भाषा. हं? अरे मजा आहे त्या भाषेत, गोडवा आहे. जेवून जाणाजी, तुम्ही कायले येता बापा गरीबाच्या घरी. न जेवणारही जेवतो, नाही तर कोल्हापूरला जा. जेवण आला का जेवणार? कुठनं आला? उपाशी सुद्धा जेवत नाही. त्यांचं प्रेम असतेच कोल्हापूरच्याही लोकांचं, पण भाषेत रगेली अशी आहे. कुठनं आला? जेवण आला का जेवणार आहे? इकडे कायले येतं बापा गरीबाच्या घरी. कुठून आले बापा, जेवून घ्या. ते हा इथे, हां बस आलं स्टेजवरच. गाडगे बाबा, समाज चकित झाला. तो रडत होता, हातात कागद. काऊन रडतं बा? अरे काय झालं बा, सांग तरी. तार आली बाबा, तार. मले काय लेणं आहे का भाऊ? तू वाचून दाखव ना त्याच्यात काय आहे. तुमचा एकुलता एक गोविंदा नावाचा मुलगा सकाळी 8:30ला मेला बाबा. माझा गोविंद मेला? माझाच मेला का रे? जगात कोणाचे नाही मेले, आणि तू न मी काही जगणार आहे का रे भाऊ? अरे एक दिवस सर्व्यालेच जावाचं बा. पुन्हा सुरू केलं. किती गेले कोट्या कोटी, काय रडू एकासाठी. याला म्हणतात संत. इथे लक्ष नाही. अचल, जे विचलित होत नाही, ज्याच्या धैर्या नाही भंग. अचल. अकिंचन पारमार्थिक दृष्ट्या. किंचन म्हणजे तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण. सुची सुखधामा अमित बोध अनियमित भोगी सत्तेसार. कवी कोविद जोगी इथे प्रमाण लावायचं. युक्त आहार विहार नेमेंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण. सावधान मानद मदहीना. समाजा हिवाळे, समाजाकडून आपला मान होणार नाही अशी जो सतत काळजी घेतो त्याला संत म्हणतात. इथं तर एक अक्षर चुकलं तरी नाराजी. ते आता जाहिराती बदलल्या, पहिल्यासारख्या नाही. फार फोटो टाकावा लागतो, त्याचे विशेषण लावावे लागतात वगैरे वगैरे मध्ये सगळं कळतं रे भाऊ तुम्हाला. आता काही काही शब्द असे आहे एवढे टाकता येत नाही पत्रिकेत. श्री हरी
कोळकर महाराज हो ना, जगचे तसेच आहे हे. 20 वर्षापासून काय खाते काय समजत नाही. बरं का, ते एवढं लांब लिहायला पत्रिकेत जागा पुरत नाही ना कोळकर बाबा. श्री हरी भक्ती परायण परम पूज्य गुरुवर्य, केवढी जागा लागते. म्हणून हिवाळ शॉर्टकट निघाला, श्री ह ब प पपुगु. शपथ हसू नका तुम्ही, मी खरं सांगतो हे पत्रिकेतलं, तुम्ही हसू नका. त्याचं शॉर्टकट काय होते मग? श्री हरी भक्ती परायण परम पूज्य गुरुवर्य, श्री ह भ प प पु गु. चुकून एका महाराजाच्या नावापुढं नावा आणि ते सहा महाराजांना गु लावला. तुम्ही कशामुळे हसता ते मला कळतं, पण मी खरं बोलतोय. ते एका महाराजांना चुकून गु लावायचा राहिला. ते व्हॉट्सअपला पत्रिका पाठवायची पद्धत आहे. त्यानं तिकडून फोन केला, सुनील पाटील कीर्तनाला येणार नाही मी. असं काय करता राव, काल जाहीर केलं तुमचं नाव, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, उद्या मजा आहे म्हणे, आणि तुम्ही येत नाही म्हणता. व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली आम्ही, म्हणूनच वाचली मी, म्हणूनच येत नाही. काय झालं काय झालं तुम्ही वाचा तिकडे. 6 महाराजांना गु लावला, मला का नाही लावला? मला काय गु चालत नव्हता का? ए हसू नका. पत्रिका काय करावं. अरे मराठी भाऊ, मी खरं बोललो, तुम्ही का हसता हे कळलं मला. इथे सावधान, मानद मदहीना. समाजाकडून आपला मान होणार नाही याची जो सतत काळजी घेतो नारदा, त्याला संत म्हणतात. माऊलीच्या भाषेत वाचस्पतीचे निपाडे. सर्वज्ञता जरी जोडे, वेडीवे माझी दडे महिमे भेटे. सध्या तर 3च टिपणं पाठ, पण बोलत नाही, कठीण झालंय. मजहुणी ज्ञानी कोण आहे? अभंग तोच. कीर्तन कशाचंही सांगा. 12 वर्षांनी लेकरू झालं, सुरू केला अभंग. शेवटचा दिस गोड व्हाले का 12 वर्षांनी झालं रे, आणि शेवटचा दिवस तुम्हाला तेवढंच टिप्पणी येते. बरं आहे. मजहुणी ज्ञानी कोण आहे? वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, वेडे माझी दडे महिमे भेणे. नारदा, त्याला संत म्हणतात. धीर धर्मगती परमप्रवीणा. शेवटचं सांगितलं. निज गुण श्रवण सुनत सकुचाई, परगुण सुनत अधिक हर्षाई. समाजाकडून स्वतःचं गुणगान ऐकल्यावर ज्याला संकोच वाटतो, आणि दुसऱ्याचं गुणगान ऐकल्यानंतर ज्याला आनंद होत असतो, नारदा, त्याला संत म्हणतात. इथे अरण्यकांड पूर्ण झालं. इथे श्रीमद रामचरितमानस सकल कलिकलिषु ध्वंसणे. अरे बाबा, तृतीय सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून अशा प्रकारे किष्किंधा कांड सुरू झालं. बघा, नुसतं बघा आता बाबा, बरोबर होईल. रामचंद्र आणि लक्ष्मण दोन्ही बंधू ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी. ऋषमुख पर्वतावर 5 वानर बसले. नळनी जामवंत सुग्री हनुमंत. त्या सुग्रीवाचं लक्ष गेलं. सुग्रीजी म्हणा, हनुमान हमें तो लगता है बाले ने भेजोगे 2 वीर, जाओ तलाश करो कौन है दोनों. ब्राह्मणाच्या वेशात हनुमानजी आले. विप्ररूप धरी कपितः गयो. विप्ररूप धरी, ब्राह्मण वेशात. आज पहिल्यांदा कथेमध्ये हनुमानजीचं आगमन आहे. आपण हनुमानजीला शोभेल असं स्वागत करायचं सर्वांनी. हात वर करायचे, ताकद लावून. बोलिए पवन सुत हनुमान की. थोडं कमी पडलं, हे पुढाऱ्यासारखं झालं. अरे पुढाऱ्यातनं मारुतीरायात काही फरक आहे का नाही? पुन्हा एकदा ताकद वाढवा. पवन सुत हनुमान की, बजरंग बली की. आता जमलं, घ्या हात खाली. जमला. आता आले हनुमानजी.
आता रडणं बिडणं बंद. कालही रडलो आपण कथेत, परवाही रडलो. आता रडायचं नाही. आता हनुमानजी गदा घेऊन आले. आता मारामारी, ठोकाठोकी, पेटवा पेटवी आहे. रडणं बिडणं बंद आता. हा बस. ब्राह्मण वेशातले हनुमानजी विचारतात, को तुम श्यामल गौर शरीरा क्षत्ररूप फिरवण बैरा कठीण भूमी को मेल पदगामी कवण हे तुम्हाला विचारू स्वामी. आपण ए परो शांत बसाय. कधी जमली रे टोळी? एवढे एकत्रित नव्हते हे. ते झालं, पण ते काय होते, हे सुटे नाणे विभागून बसवा. एक दोन तिकडे, एक दोन तिकडे, एकत्रित बसू नका. तसं ऐकत नसेल तर असं असं त्यांची संघटना होऊ देऊ नका. फार धोकादायक आहे ते. चालू सरकार पाडतील. जमलं का? ठीक आहे. नाही हे कठीण आहे ते हे पा कोळेकर महाराज, हे सुटे नाणे आहे. लहान लेकरं म्हणजे सुटे नाणे. आणि नाणे एका ठिकाणी ठेवले, आवाज होतो. आवाज होतो. नाण्याचा दोष नाही, तो आवाज होतोच. नाणे एकत्रित आल्यावर आवाज होतो. हे का आवाज करत नाही? या सगळ्या नोटा 2000च्या आहे. खोकेचे खोके भरा, बिनबोबाट. हे रामायण फिरू नका रे भाऊ आपले चालले. अजब रिश्ता है लकड़ी का, साथ रहे तो जलने लगे, दूर गए तो धुआ दे. सूत्र कळलं का? सरपण एका ठिकाणी ठेवलं तर पेटत. अजब रिश्ता लकड़ी का, साथ रहे जलने लगे. विजवायचं असेल तर पाणी टाकू नका. फक्त एक एक उचलून सरपण बाजूला ठेवा. नुसता दूर. दूर गये तो धुवा दे. आता नुसता दूर आहे, जळणं बंद झालं. म्हणलं ना, बस बस. घेतले भाऊ 2 मिनिट तुम्ही आमचे. हनुमान जे आले. को तुम श्यामल गौर शरीरा क्षत्रिय रूप फिरू बनबीरा कठीण भूमी कोमल पदगामी कवण हे तू बन बिचरू स्वामी. मृदुल मनोहर सुंदर गाता सहत दुस बनात बाता की तुम तीन देव महकौ नर नारायण की तुम दो जग कारण तारण भव भंजन धरणी भार की तुम अखिल भुवन पति लीन मनुज अवतार. रघुकुल मणि दशरथ के जाय परिचय दिला. आम्ही दशरथाचे पोरं. मी मोठा, माझं नाव राम आहे. हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण. सीता नावाची पत्नी चोरीला गेली. ते तेवढं उठवा बरं. ते तेवढं उठवते आळशी. जाऊ द्या मागं. ते लाड करू नका. जाऊ द्या, लाड नका करू. जाऊ द्या मागं. एकदा पाय पाय हात लांब करून जांभळ्या देते तिथे. नसं ऐकत कानाखाली ठेवून द्यायची. तो लाड नाही करायचा जास्त. हां, असं नाही झालं. एवढे क्लास रोज घ्यावे लागते मला. इतकं मी चालते का? मग तर इथं मांडीवर येऊन बसतील माझ्या. ते नाही झालं. कथा हे सगळे श्रोते त्यासाठी आलेले आहे. आणि एकदा श्रोता आणि वक्त्याचं नातं जुळलं ना, मध्ये विक्षेप नाही चालत. मग आपण त्या प्रसंगात असतो. रघुकुल मणी दशरथ के जाय. आम्ही दशरथाचे पोरं. माझं नाव राम, माझा भाऊ लक्ष्मण, आणि माझी सीता नावाची पत्नी चोरीला गेली ब्राह्मण काका. तिच्या शोधार्थ इथपर्यंत आलो. प्रभू पहिचान परिव गई चरण. एकदम साष्टांग दंडवत घातला. स्वामी सेवकाचं मिलन झालं आणि एक विनंती केली. प्रभु, मेरा सखा सुग्रीव ऋषमुख पर्वत पर रहता है, उनको दर्शन देने के लिए चलो. इतनी ऊंचाई पर क्यों ले जा रहे हनुमान? पैदल चलते तो थक गए. अब तक थके होगे मालिक, क्योंकि वाहन की सुविधा नहीं थी. अब तो बिगर पेट्रोल की गाडी तयार है. चिंता मत करो. हनुमानजी आपल्या पद्धतीनं बसले. उजव्या खांद्यावर रामाला घेतलं आणि डाव्या खांद्यावर लक्ष्मणाला. हे नीट ऐका. खांद्यावर, कडेवर नाही. कारण बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमानजीने विचार केला, खांद्यावर जर बसवलं, जबाबदारी बसणाऱ्यावर जाते कोळकर बाबा. कडेवर घेतलं तर जबाबदारी बसणाऱ्यावर येते. माझं खोटं असेल तर इथे बरेच आजोबा बसलेले आहे. आजचं रामायण संपून घरी जा. आपला आपला नातू घ्या. नातू कडेवर घ्या. आजा धरतो नातवाला. नातू खांद्यावर बसवा. नातू धरतो आज्याला. मला मोबाईलवर सांगा खरं आहे का नाही. तसं हनुमानजीने विचार केला. कडेवर घेतलं तर दोघाला सांभाळावं लागेल.
खांद्यावर बसवलं तर दोघं भाऊ मला सांभाळतील म्हणून उजव्या खांद्यावर राम आहे आणि डाव्या खांद्यावर लक्ष्मण आहे. डोळे मिटले, राम रटण केलं. जय जय का बोलिए रामचंद्र भगवान की जय श्रीराम. ऋषमुख पर्वत, ऋषमुख पर्वतावर 5 वानर सुग्रीवासोबत मैत्री करून दिली हनुमानजीनी. आणि सुग्रीवाला प्रभूने विचारलं, यहाँ क्यों रहते हो? सुग्रीवाने आपला जन्म इतिहास सांगायला सुरुवात केलं. महाराज, माझा एक वेगळ्या प्रकारचा जन्म इतिहास आहे. सांग ना. वेळ कमी आहे तरी सांग ना. बरं सांगतोच. ब्रह्मदेवाच्या डोळ्यामध्ये मळ झाला. त्यानं एकदा करांगोळी मळ घेतला आणि तो करांगोळी झटकली. तो मळ खाली पडला तेव्हा त्याचा एक वानर तयार झाला. त्याचं नाव वृक्षराज, बलवान वानर. त्या वानराने विचारलं, ब्रह्माजी हमें क्यों निर्माण किया है? राक्षस मारने के लिए. कहाँ जाओ? दक्षिण की ओर जाओ. आणि मग तो वानर राक्षस मारत मारत दक्षिणेकडे निघाला. जाताना एक विहीर काठापर्यंत भरत आली होती पाण्यानं. त्या काठाला उभा राहिला तो वानर. आत डोकावलं, प्रतिबिंब याचं दिसलं. याला वाटलं माझ्यासारखं बलवान वानर पाण्यात लपून बसलंय म्हणून हे बाहेरूनच काठाहून उभं राहून म्हणतं, इथं लपला का रे? ते तसंच बोलतंय खालचं, इथं लपला का रे? घाबरला का मला? ते तसंच म्हणतं, घाबरला का मला? बघू का तुझ्याकडे? ते खालचं, बघू का तुझ्याकडे? येऊ का? येऊ. आणि टाकली उडी. उडी टाकल्यावर वानर वानर राहिलं नाही मालक. पाण्यात बुडाल्यानंतर एका स्त्रीमध्ये रूपांतर झालं. इतकी सुंदर तिच्या सौंदर्याकडे पाहून दोघं पागल झाले. एक सूर्य आणि एक इंद्र. सूर्याचं वीर्य खलन झालं, त्या स्त्रीच्या कंठावर पडलं. इंद्राचं केसावर. हिंदीमध्ये केसाला बाल म्हणतात. बालों से जिसका जन्म हुआ वो मेरा बड़ा भाई बाली उसका नाम रखा गया. आणि कंठाला ग्रीव म्हणतात. त्याच्यापासून झालो म्हणून माझं नाव सुग्रीव. प्रीती रही कछु बरने न जाय. भावाचं एवढं प्रेम होतं मालक, वर्णन करायला शब्द नाही. पण एक दिवस मायावी राक्षस आला. मध्यरात्री माझ्या भावाला आवाज देऊ लागला, बारा बाली. गदा घेऊन माझा भाऊ, त्याला मारण्यासाठी मी मदतीला. भावाच्या मागे एका गुहेमध्ये राक्षस शिरला आणि गुहेच्या तोंडाशी मला उभं केलं. सुग्रीवा, 15 दिवसात त्याला मारून येतो. नाही आलं तर समजायचं वाली मेला. 1 महिना गुहेच्या तोंडाशी उभा होतो मालक. रक्ताचा पाट वाहत आला. मला वाटलं माझ्या भावाचं रक्त आहे, तो राक्षस येऊन मला मारल म्हणून मोठा दगड घेऊन गुहा बंद केली. मी किष्किंधा नगरात आलो. लोकांना सांगितलं वाली मेला. लोकांनी मला नगराचा राजा केला. इकडे वाली मेलाच नव्हता. सामर्थ्यानं दगड बाजूला केला, पण त्याचा गैरसमज झाला. इस्टेट, सत्ता, राज्य, वैभव, संपत्ती मिळण्यासाठी हे कपट कारस्थान सुग्रीवानं केलं असावं. आणि आल्यानंतर मी राज्यावर बसलेला बघितला, त्याच्या आगीत रॉकेल झालं. मेलो पाहिजे म्हणून नाही का, गोवा बंद करून आला. इतकं मारलं प्रभू, मला ऐकून घेईना माझं काहीच. हाकलून दिलं, बायको हिसकावली, राज्य. तेव्हापासून इथे राहतो आणि इथे सुरक्षित आहे. त्याचं कारण आहे मालक. दुदुंबी नावाचा राक्षस, त्यानं समुद्राला हरवलं, हिमालयाला हरवलं आणि वालीसोबत युद्ध झालं. वालीन त्याच्या त्याचे 2 तुकडे केले. त्याच्या रक्ताचा सडा मातंगुरूच्या यज्ञात येऊन पडला. यज्ञाचा विध्वंस झाल्यानं मातंगुरू रागावले. ज्या वालीनं इथपर्यंत रक्त पोहोचवलं, माझा शाप आहे, वाली या प्रदेशात फिरला तर त्याची अर्धी शक्ती खलास होईल. आणि म्हणून वाली इकडे येत नाही, मी सुरक्षित आहे. एका बाणात मार तुझ्या भावाला, वालीला. प्रभू कहना आसान है, करना बहुत खतरे की बात है, बहुत बलवाला है मेरा भाई. जर तुम्ही एका बाणामध्ये दुदुंबीच्या हाडाचा ढीग आणि ताडवृक्षात छेदन कराल तर विश्वास बसेल. प्रभूनं विनाशायास ताडवृक्षात छेदन दुदुंबीच्या हाडाचा ढीग उडवला. विश्वास बसला. बस प्रभू, आपके हाथों से बाली मरने वाला है, लेकिन आप क्यों आए? माझंही तसंच दुःख आहे भाऊ. रे, माझी पत्नी कोण्या राक्षसानं चोरून नेलच्या शोधार्थ इथपर्यंत. तुमची पत्नी चोरीला गेली? मग काही दिवसापूर्वी एक महिला आकाशमार्गे एक राक्षस नेत होता. आम्ही 5 जण इथं बसलो होतो. ती रडत होती, बचाव दौडो, बचाव दौडो, बचाव. तिने एक गाठोडी सोडली, आमच्याकडे आहे, आण बघू. सुग्रीवानं ती गाठोडी आणली, प्रभूनं सोडली. त्याच्यामध्ये दागिने सीतेचे 3 प्रकारचे, केसातले केयूर, कानातले कुंडल, पायातले पैजन. प्रभूचे डोळे भरून आले. पण भावाला जवळ, इकडे लक्ष्मणा, ओळखतो का रे तू? मागचा पुढचा विचार केला नाही कोळेकर महाराज. पैजनावर डोकं ठेवून जे रडणं सुरू केलं लक्ष्मणानं, दादा पैजन माझ्या सीतामाईचे आहे. कुंडलन केयूर माझ्या ओळखीची नाही दादा. पैजन ओळखली ना, कुंडलन केयूर. आज मनातलं बोलतो दादा. माझ्या सुमित्रा माईची शपथ घेऊन सांगतो दादा, 13 वर्षाच्या वनवासात मी
वहिनीचं तोंड पाहिलं नाही. त्यामुळे कानातले कुंडलन केसातले केयूर ओळखीची नाही. पैजण कशी ओळखली? रोज तुमच्या पायावर डोकं टेकून दर्शन घ्यायचो, तसाच शेजारी बसलेल्या सीतामाईच्या पायावर डोकं टेकवायचो आणि बाहेर निघून जायचो. 13 वर्ष माझ्या सीता वहिनीच्या पायावर डोकं टेकून दर्शन घेतल्यामुळे पैजण ओळखीची झाली दादा. पण वहिनीच्या तोंडाकडे 13 वर्षात पाहिलं नाही, म्हणून नाहम जानामी केयुरे, नाहम जानामी कुंडले, नृपुरे त्वाभिजानामी नित्य पादाभिवंदना. प्रभूचे डोळे भरून आले कोळकर महाराज. लक्ष्मणाचे डोळे रागानं लाल. गलत आदमी के साथ मित्रता की भैया आपने, काय फायदा यांचा? हे सांगतात 5 जण बसलो होतो आणि एक राक्षस नेत होता आणि ती रडत होती आणि गाठोडी सोडली. एक तरी धावलं का 5 मधलं? याच्यापेक्षा जटायू बरा मेला राम कार्यासाठी. कशाला मैत्री करता? शांत हो. मी मैत्री का करतो याची 3 कारणं आहे. लक्ष्मणा, योगाग्नीत विलीन व्हायच्या आधी शबरी म्हणाली होती सुग्रीव के साथ मित्रता करो. 1. दुसरं, सीतेनं लायकीचं समजून ज्याच्याजवळ दागिने टाकले. तिसरं महत्वाचं कारण, ज्याला माझा हनुमान डावलत नसतो त्याला हा श्रीराम कधी डावलत नाही. धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लढा. युद्ध करना ही है, तयारी करो. रात्र संपली. किष्किंधा के मैदान में सुग्रीव गदा लेकर भगवान वृक्ष के पास खड़े इशारा किया. सुग्रीव ललकार उठा. बाहर आओ बाली. बाली ने सुना है तो सुग्रीव की आवाज. बाली बाहर आओ. बाली गदा लेकर खड़ा हो गया महल में. तारा रोने लग गई, मत जा, हट जा तारा. अरे 33 करोड़ में डालने वाले रावण को बगल में दबाने वाले वाली को ललकार रहा सुग्रीव, तो मैं क्या चुप के बैठूं? क्या हुआ? बाहर आओ बाली. आ रहा वो सुग्रीव. गदा लेकर मैदान में. शाबाश सुग्रीव, बाली के साथ टक्कर लेनी है. सावधान सावधान. आक्रमण. सुनत बहाली क्रोधातुर धावा, गई कर चरण नारी समुझावा. सुनु मत चुनई मिले सुग्रीवा, ते दो बंधु तेज बल शिवा. कौशले ससुत लक्ष्मण रामा, कालई जिति सकई संग्रामा. कह बाली सुनु भीरु प्रिय, समदर सी रघुनाथ. जो कहत कोई मारई तो उनी होई सनाथ. तो असं करी महाभिमानी, तुझ समान सुग्रीव हितानी. असं करी चला महाभिमानी, तुझ समान सुग्रीव हितानी. दोपहर तक घमासान लड़ाई, दोनों गदाधारी, दोनों बलवान. लेकिन दोपहर के बाद घबरा गया सुग्रीव. इधर बाली, उधर सुग्रीव, उधर बाली. सुग्रीव भागने की कोशिश कर रहा है. वीर है वो बहु बहाली अति तरजा, मुठका मारी महाधुनि गर्जा. तब सुग्रीव विकल होई भागा, मुष्टि प्रहार वज्र सम लागा. तब सुग्रीव विकल होई भागा.
चक बुक्का मारा सुग्रीव के सर पर, मैदान छोड़ के भाग गया सुग्रीव। सीना फुला करके बाली बोला, भाग ही गया ना बे, दोबारा आया किष्किंधा तो जिंदा नहीं छोडूंगा। विजयी मुद्रेनं वाली अशोकराव दरबारात तारेनं पंचारती ओळून विजयीपतीचं स्वागत केलं. पण सुग्रीव लटलट 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 कापत राम प्रभूकडे आला आणि प्रभूकडे येऊन रडू लागला. मालक, 6 तारखेपासून बाता हाणत होता, ऐसा करूंगा तैसा करूंगा, वैसान काय केलं? पळण्यात वस्ताद होतो म्हणून वाचलो मालक, दुसऱ्या ठोक्यात तिथंच मेलो असतो. तसं नाही लेगा, तुम्ही दोघंही भाऊ आणि एका चेहऱ्याचे, ओळखता येईना मला सुग्रीव कोण आणि वाली कोण. जर वाली समजून सुग्रीव मारला असता तर मित्रद्रोही ठरलो असतं ना. उद्या लढाई, उद्या मधुकरी मागील पण लाता खाणं नको, ते बायको नको, इस्टेट नको. पाठीहून हात फिरवला, पिढा दूर केली. सकाळी प्रभूनं सुग्रीवाच्या गळ्यात फुलाची माळ घातली. मेली कंठ सुमणके माला. हे काय? 2 कारणं. ज्याच्या गळ्यामध्ये मी विजयाची माळा घालतो ना, त्याचा पराजय होत नाही. दुसरं कारण ओळखता येईल. ज्याच्या गळ्यात माळ सुग्रीव, माळ नाही वाली. तुम्ही काय करणार? बिना माळाचं मारणार. माळवालं वाचवणार मी सामान. प्रभू, कालचा नवा दम होता बरं का, जास्त वेळ थांबू शकलो. आज एवढी मदत. चल सुग्रीव, दुसरे दिन. दूसरे दिन युद्ध भूमि में सुग्रीव गदा लेकर खड़ा. प्रभु वृक्ष के पास इशारा किया. सुग्रीव ललकार उठा, बाहर आओ बाली. शाबाश सुनील, शाबाश. बाली बाहर आओ. बाली ने सुना है तो सुग्रीव की आवाज आज भी आया. गदा लेकर बाली खड़ा हो गया. आ रहा हूं सुग्रीव. गदा लेकर मैदान में. शाबाश सुग्रीव, अबे कल तो दुम दबा के भाग गया था बे मैदान छोड़ के. आशा रखता हूं मैदान छोड़ के भागना नहीं. बकवास बंद कर, बाली मरने को तैयार. सावधान सावधान सावधान. आक्रमण. मैं जो कहा रघुवीर कृपाला, बंधु न होई मोर ये काला. एक रूप तुम भ्राता दो, तई भ्रमते नहीं मारे उसो. तो पुनिना बिधि भाई लड़ाई, बिध पहोट देखी रघुराई. पुनिना बिधि भाई लड़ाई, बिध पहोट देखी रघुराई. कर बरसा सुग्रीव शरीरा, तनु बाकुलिस कोई सब पीरा. मेली कंठ सुमन के माला, पटवा पुनि बल देगा विशाला. पुनि नाना विधि बही लड़ाई, बिटप वोट दे के रघुराई. दोपहर के बाद घबरा गया सुग्रीव. इधर बाली उधर सुग्रीव, उधर बाली इधर सुग्रीव, भागने की कोशिश कर रहा. रामचंद्र ने सोचा अब विलंब नहीं करना चाहिए. सुग्रीव भाग के चला गया तो मैं कल दुनिया का मालिक पैर पडूंगा तो भी सुग्रीव युद्ध भूमि में आने वाला नहीं. आणि म्हणून प्रभूनी धनुष्याला बाण लावला. झाडाचार. बाहुछाला बाला सुग्रीव कर, बाहुछाला बाला सुग्रीव कर. यहारा भयमानी, बाहुछाला बाला सुग्रीव कर. बाहुछाला बाला सुग्रीव कर. यहारा भयमानी, मारा बाली राम तव हृदय माझ सरतानी. तयार. बाहुछाला बाला सुग्रीव कर. हारा भयमानी, मारा बाली राम तव हृदय माझ सरतानी. अरे अरे
प्रत्यंचा खिंची तीर निकला, बाली का मर्मभेद, बाली गिर पड़ा जमीन पर। पर विकल मई सर घे लागे, पुण्य उठ बैठ देख प्रभु आगे। पर विकल मई सर के लागे, गिर पड़ा बाली, तड़प रहा। भगवान सामने खड़े हैं और तड़पता हुआ बाली रामचंद्र को सवाल पूछ रहा। धर्महित अवतरी हो नहीं। गुसाई, अच्छा, धर्महित अवतरी हो गुसाई, मारे मोही गाज गिराई, मारे मोही गाज गिराई। धर्म हेतु अवतरे हूँ गुसारी, धर्म हेतु अवतरे हूँ गुसारी, मार हूँ मोही याद दिया, मार मोही याद दिया। मैं बड़ी सुग्रीव पिया, बड़ी सुग्रीव पिया, मैं बड़ी सुग्रीव पिया, बड़ी सुग्रीव पिया। सवाल। गुणनाथक वन मोहे मारा, अब गुणनाथक वन मोहे मारा। अब गुणनाथ कवन मोहे मारा, अब गुणनाथ कवन मोहे मारा। धन हेतु अवतरे हूँ गुसाई, धननाथ मैं हूँ गुसाई, मारे रे मोह जगत की गाय, मारे रे मोह जगत की गाय। हाँ। रामचंद्र जी को तड़पता हुआ बाली सवाल पूछ रहा। धर्म हेतु अवतरे हूँ गुसाई, धर्म के लिए अवतार लेते हो, अधर्म करते हो। सामोरा सामोर युद्ध करणं धर्म क्षत्रियाचा मालक, झाडा आडून बाण मारणं न्याय पारद्याचा। क्षत्रिय म्हणवता, पारद्याच्या न्यायानं मारता। बराच शाब्दिक भांडण, तारा अंगद, तारेला उपदेश केला। शेवटी मरताना वालीनं अंगदाचा हात हातात दिला, प्रभूच्या सांगितलं, मेरा इकलौता बेटा आपके कार्य में सौंप रहा हूं। अंगद स्वीकारला प्रभूनी, गतप्राण झाला वाली। उत्तर क्रिया वालीची सुग्रीवाच्या द्वारा, राज्य सुग्रीवाला, युवराज पद अंगदाला। आणि प्रभू म्हणाले, सुग्रीवा पावसाळ्याला प्रारंभ होतोय, पावसाळा संपला म्हणजे सीतेचा शोध घ्यायचा विसरू नको। पावसाळा संपला तरी एकही दिवस सुग्रीव प्रभूच्या दर्शनाला सुद्धा आला नाही। जीव इतका बैमान होतो अशोकराव, जही तनु दियो उसी बिसरायो, ऐसा नमक हरामी वगैरे वगैरे मध्ये समजून घ्या जावा। पावसाळा संपला आणि प्रभू म्हणाले, लखन पूरी बारिश खत्म हुई, एक भी दिन आया वो बेवकूफ दर्शन करने। मैंने तो पहले दिन बोला था भैया ये मैत्री करने लायक नहीं है। उसको क्या लगता है जिस बाण से मैंने बाली को मारा, बाण मेरे पास बचा है, उस बाण से सुग्रीव को भी मार। बाज 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 भैया आप मेरी भाषा में बात कर रहे, बड़े भाई को मारने का, छोटे को मारने का काम छोटा लखन करता है। जाओ लखन, मारा मारी म्हटलं की लक्ष्मणराव 120 निघायचे, धनुष्याला बाण लावून निघाला। अरे मारना नाही रे लखन, तो भय दिखाकर लाव तात सका सुग्रीव, भीती दाखवू ना। ठीक आहे भैया, आता भीती दाखवायची मर्यादा सांगितली नाही, शेषाचा अवतार आहे, फणा उघडण्यात माणसं मरतात। म्हणून प्रभूने हनुमान दिला, हनुमान जा, लक्ष्मण काही कमी जास्त करून बसेल। जेव्हा हनुमानजी पळत पळत लक्ष्मणाच्या आधी आले, बघणे शयन कक्षामध्ये झोपला होता सुग्रीव, सकाळचे 9 वाजता घोरत होता। गदा घेऊन मारोतराव तिथं आले आणि त्याच्या पलंगाजवळ घुटना टेकून बसले। लाल डोळे हनुमंताचे, कारण मैत्री यांनी करून दिली नाही, चातुर्मासात बैमान दर्शनाला आलं नाही। लाल डोळ्यान घोरणाऱ्या सुग्रीवाच्या कानाजवळ तोंड नेऊन दात ओठ चावून हनुमंताचे उद्गार,
उठ. उठला. काय मारते राया. चातुर्मासात एक दिवस थोपाट दाखवायला आला नाही, आता केवढा आनंद. धाकटा भाऊ लक्ष्मण तुझं गाव पेटवायला आला. आता काय करू. जेवढे वानर तेवढे पाठव प्रभूकडे. 18 पद्म वानर सुग्रीवाचा आदेश निघाले. तेव्हा लक्ष्मणानं दोरी ओढली. धनुष्य कडकडाट झाला. हे काय, तुझं गाव पेटवायला आला, त्यानं धनुष्याची दोरी. बापरे, दोरी ओढण्यात एवढा हादरा, बाण लागण्यात कसं. तूच विचार कर कसं होईल. एवढ्यात लक्ष्मणाचा आवाज आला. बहाराव सुग्रीव. घाबरला. हे तुम्हीच प्रकरण मिटवा बाबा. हो, तू प्रकरण वाढू ठेव. हनुमानजी आले. विचार केला की याचा क्रोध कसा शांत होईल. हनुमानजीनं रामचंद्राचं गुणगान सुरू केलं. गुणगान ऐकण्यामध्ये लक्ष्मणजी पागल झाले. धनुष्य खांद्यात, बाण भात्यात. पुढे पुढे हनुमानजी मागे, लक्ष्मणजी शयन कक्षात पलंगाजवळ आल्यावर गुणगान थांबवलं. जसं गुणगान थांबलं, लक्ष्मणजी शुद्धीवर आले. विचारलं, हमें काले आयो. जिसका गांव जलाने के लिए आए थे उनके शयन कक्ष, बस जाओ पलंग पर. पलंग पर कैसा बैठ सकता हूँ मैं बैरागी. या पलंग के शिवाय कुछ नहीं बैठ. आता हे तिघही पहा कशा आहे. ज्याचा पलंग आहे तो संसारी, जो आग्रह करतो तो ब्रह्मचारी, ज्याला बसायचं आहे ते बैरागी. आग्रह करणारे मारोतराव ब्रह्मचारी आहे, ज्याला बसायचा आहे तो बैरागी आहे, पलंग संसारी है. मैं निद्रा नारी भोजन का त्याग करने वाला बैरागी कैसा पलंग पर बैठ सकता हूँ. या पलंग के सिवा कुछ नहीं. बैठ जाओ 2 मिनट के लिए, बहुत बड़ा फायदा है. काय फायदा. उद्या झोपत नाही इथं तो. का तुम्ही शेषाचा अवतार आहे. आणि वस्तुस्थिती आहे, साहेब ऑफिसमधून आले आणि पोरं बंगल्याच्या भोवताल 10-20 काठ्या घेऊन. जाऊ नका साहेब, ऑफिस तुम्ही बंगल्यात नका जाऊ. काय झालं रे बरोबर. तुमच्या झोपण्याच्या खोलीत गेला साप. 10 मिनिट झाले. 7 फूट लांबीचा. सर्वांनी पाहिला आम्ही. बरं, ते तुमचं गोदरेचं कपाट उचललं, TV उचलला, फ्रीज, गादी सगळे, पण साप खोलीत नाही दिसला. पण बाहेर नाही निघला साहेब, बाहेर नाही निघला. आता पुरं गाव पाया पडलं तर साहेब झोपतं का त्या खोलीत. नुसता साप गेला म्हटलं तर साहेब रात्रभर झोपत नाही त्या खोलीत. तसा तुम्ही शेषाचा अवतार आहे. 2 मिनिट तर बसा याच्या पलंगावर, झोपत नाही उद्या बस. ठीक आहे. मग क्षमा केली. सगळे प्रभूपर्यंत आले. सुग्रीवाला प्रभूंनी क्षमा केली. 4 तुकडे झाले. 1 तुकडी पूर्वी दिशेकरता, 1 पश्चिम, 1 उत्तर. दक्षिण दिशेकरता राखीव तुकडी, ज्या तुकडीचे प्रमुख अंगदजी आहे, नळणे, जामवंत, हनुमंत त्या तुकडीमध्ये आहे. सर्व वानर निघाले सीता शोधायला. प्रभू हसायला लागले. का हसतात प्रभू. प्रभूनं विचार केला, एकाही वानरानं सीता बघितली नाही आणि उड्या मारत चालले शोधायला. निदान एखाद्यानं तर डोकं चालवा. उंच आहे का, बुटके आहे, गोरी पान आहे का, सावळी आहे, 6 वार नेसती का 9 वार, का तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे वगैरे. हा ना. फक्त हनुमानजी थांबले. प्रभू, जर आम्हाला सीतेचा शोध लागला तर सीता आमच्यावर विश्वास ठेवतील कशावरून आम्ही रामाचे दूत. काही ओळख द्या ना. मला माहिती होतं मारुती तू एक ब्रह्मचारी, हे डोकं चालवशील. म्हणून मुद्रिका दिली. जयंताची कथा सांग, करुणा निदान शब्दाचा प्रयोग कर म्हणाले. हनुमानजी निघाले. सर्वांना तहान लागल्याचा उल्लेख आहे. लागे तृष्या अतिशय अकुलाने एका गुहेमध्ये प्रवेश केला. तिथे महान तपस्विनी बसली. तिने डोळे उघडले. का रे, सध्या कोणतं युग चालू आहे. त्रेता. मी सत्ययुगापासून बसली. माझं नाव स्वयंप्रभा आहे. तुम्ही रामाचे दूत आहात ना रे. हां. सीतेचा शोध घ्यायला चालला. हां. पाणी पिवण्या, फळे खावण्या आले. का रे, सीतेचा शोध घेताना डोळे बंद करून चालला का उघडे ठेवून. म्हातारी चेष्टा करते का रे, आपले का डोळे लावणार. तसं नाही. सीता भक्ति है और भक्ति को पाना है, अंतर्मुख होना है. आंखें बंद करो. सर्वांनी डोळे बंद केले. आंखें खोलो. उघडले. समुद्राच्या काठाला येऊन पोहोचले. विस्तीर्ण सागर, खारं पाणी पिऊ शकत नाही, काय करावं अशा विवंचनेत वानर. एक संकट आलं. पर्वताच्या आकाराचा एक
महान पक्षी पंख जळालेला गडबडत येत होता. बहुत दिन से भूखा हूं, भगवान ने भोजन भेजा है, पुरे बंदर को खाता हूं. म्हणले झालं. रामाचंही दर्शन नाही, सीतेचाही शोध नाही. आता हेही जिवंत ठेवत नाही आपल्यापेक्षा. जटायू बरा बिचारा मेला राम कार्यासाठी. जटायू शब्द ऐकल्यावर तो थांबला. थांबा, जटायूचं नाव घेतलं तुम्ही? हा, तो माझा लहान भाऊ होता. तुम्ही मोठा भाऊ. माझं नाव संपाती. मी तुम्हाला खात नाही, घाबरू नका. एकदा सूर्याच्या रथाचे घोडे खाण्याची दोघा भावाची इच्छा झाली. आम्ही गेलो. उष्णता सहन झाल्यानं जटायू पडला खाली. त्याची माझी या जन्मी भेट झाली नाही. मी अजून वर गेलो. उष्णता सहन झाल्यानं मी समुद्राच्या काठाला पडलो. पंख जळाले. चंद्रमा नामक म्हणून सांभाळ केला. त्यांनी सांगितलं त्रेतायुगात रामाचे दूत येतील, त्यांच्या दर्शन तुमच्या पंखात चैतन्य येईल. माझ्या पंखात चैतन्य आलं. मी तुम्हाला खात नाही, फारशी मदत करत नाही, पण डोळे चांगले आहे माझे. ते बघा, इथून दिसतंय समुद्राच्या पलीकडे अशोक वनात सीता स्वतःच्या चरणाकडे दृष्टी लावून बसलेली आहे. असं सांगून संपाती निघून गेला. आता तपास लागला. 400 कोसाचा सागर, पलीकडे सीता. जायचं कोणी? प्रत्येकजण आपलं आपलं सामर्थ्य सांगू लागले. प्रत्येकजण. अंगदजी म्हणाले, एकाच उडीत लंकेत जातो, पण अलीकडे येण्याची शक्यता नाही. कारण रावणाचा पुत्र अक्षय मला शाप आहे. त्याला मी बघितलं, त्याची अर्धी शक्ती त्याच्यात माझी जाते, मग मी येऊ शकत नाही. जामवंत म्हणाला, टुकड़ी के प्रमुख आपको नहीं भेजा जा सकता. जामवंत म्हणाले, पण हनुमानजी समुद्राच्या काठाला डोळे मिटून चिंतनात मग्न आहे. जामवंत आले. हनुमानजी, कवन सुकाज कठिन जग माई, जो नहीं होई तात तुम पाई. राम काज लग तब अवतारा, सुगत ही भयउ पर्वताकारा. राम काज लगी तव अवतारा, सुनतई भयहू पर्वताकारा. हनुमानजी पर्वताच्या आकाराचे झाले. सांगितलं, जामवंत पोचवतोही, उचित शिकावण दे जेऊ मोही. तुम्ही इथेच थांबा, फळे वगैरे खा, उपवासी कोणी राहू नका. जरा विचार करा, 400 कोसाच्या अलीकडे थांबवलं सर्वांना. एकटे जातात मारोतराव तिकडे. बरं, काही कमी जास्त झालं तर यांचा काही फायदा आहे का? मग का थांबवलं? दुसरा असता तर कोळकर महाराज, जा बरं तुम्ही आता जा, पठ्ठा एकटा येतो शोध घेऊन. अरे पण याला म्हणतात विशाल दृष्टिकोन. का? मालकाच्या पाया पडून आम्ही टोळीची टोळी निघालो. मालकानं आशीर्वाद दिला होता श्रीरामानं, यशस्वी भव. आशीर्वाद टोळीला दिला, एकट्याला नाही. आणि आता यांना पाठवलं, नंतर मी गेलो तर यशाचा भागीदार एकटा होईल. म्हणून यांना इथं थांबवायचं, सीतेचा शोध लावून यायचं आणि पुन्हा टोळीत सहभागी होऊन जायचं की यशाची भागीदारी न आमची अख्खी टोळी. हा विशाल दृष्टिकोन. उड्डाण भरायच्या तयारीत हनुमानजी. आणि इथे किष्किंधा कांडाचा पूर्णविराम. एते श्रीमद रामचरितमानस सकल कले कलुषित वंसणे चतुर्थ सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती. गुरुदेवाला वंदन करून सुंदर कांड सुरू झालं बघा. अतुलित बलधामम हेमशैलाभदेहं धनुजवन कृशाणुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. उंच पर्वतावर हनुमानजी गदा घेऊन खालची वानर जय जयकार करू लागले. बोलिए पवन सुत हनुमान की, रामचंद्र भगवान की जय. श्री राम. रघुपति कर बाणा, यही बात फिर चल हनुमाना. रघुपति कर बाणा, यही बात फिर चल हनुमाना.
यही बात बिरचल हनुमाना जिमी अमोघ रघुपति कर बाना यही भांति बिरजल हनुमाना जिमी अमोघ रघुपति कर बाना यही भांति बिरजल हनुमाना यही भांति बिरजल हनुमाना तुझे अमोघ रघुपति कर बाना यही बात बिरचल हनुमाना जिने अमोघ रघुपति कर बाना यही बात बिरचल हनुमाना चलन दिन रघुपति दूत बिचारी ते मैना होई समहारी ते मैना होई समहारी जिमी अमोघ रघुपति कर बाना यही भांति बिरजल हनुमाना जिमी अमोघ रघुपति कर बाना यही भांति बिरजल हनुमाना जिमी अमोघ रघुपति कर बाना यही भांति बिरजल हनुमाना यही भांति बिरजल हनुमाना यही भांति बिरजल हनुमाना जिमी अमोघ रघुपति कर बाना यही भाती बीर चले हनुमान. धनुष्यापासून बाण सुटावा प्रभूचा असे एका सरळ रेषेत हनुमानजी उड्डाण करतात. मैनाक नावाचा पर्वत समुद्रामध्ये आश्रयाला आहे. समुद्र मैनाक माझ्या अंगणातून राम भक्त चाललाय, त्याची विश्रांतीची व्यवस्था. मैनाक वर आला, विश्रांती घ्या म्हणाले, तेव्हा हनुमानजीनं हाताचा स्पर्श केला. हनुमान ते परसा करपुणी किन प्रणाम, राम काज कीन बिनू मोही का विश्राम. सुरसा नावाची राक्षसीन धावून आली. मैं खाती हूँ ऐसा मत कर, मैं खाती हूँ ऐसा मत कर, मैं खाती हूँ. खाओ. योजन भरते बदन पसारा. एक योजन तोंड उघडलं. हनुमानजी 2 योजन जाड झाले, तोंडातच जाईना. तिनं 4 योजन तोंड उघडलं. बाबा 8 योजन झाले. 16 योजन मुखते ठेवू, तुरत पवन सुद 32 वयो. तुलसीची भाषा आहे. डबल त्याच्या डबल त्याच्या डबल. आणि समुद्रा एवढं सतयोजन ते आनन कीना, म्हणजे समुद्रा एवढं तोंड उघडलं. अतिलघु रूप पवन सुतलीना. छोटंसं रूप धारण करून या तोंडात 2-4 चक्कर मारून बाहेर, रे पागल बुढ़ी 2 बजे से बकवास कर रही थी, खाती हूँ मैं तुम्हारे मुंह में परिक्रमा करके आया हूँ. जाओ बाबा, देवताओं ने भेजा था, यशस्वी भव. आशीर्वाद देऊन गेली म्हातारी. पुढे सिहिका नावाची राक्षसीन गती कुंठित करत होती बरं का बकणी पाटील. तिचा नाश केला. आता लंकेत प्रवेश करताना हनुमानजींनी मच्छरा एवढं रूप धारण केलं. मसक समान रूप करी धरी, लंकई चले सुमेरी नरहरी. मच्छरा एवढं रूप धारण केलं, पण सुमरण नरहरीचं. गेटवर लंकिनी होती, तिची ड्यूटी होती. ए चोर, चोर को खाने के लिए बैठी हूं. महाराज हे नाही पटत आम्हाला का. मच्छरा एवढं रूप धारण करून हनुमानजी निघाले, तर लंकिनीनं कसं काय ओळखलं. संध्याकाळची वेळ आहे, अनेक मच्छर जातात येतात. तिनं कसं ओळखलं हे चिकनगुनिया म्हणून. चिकनगुनिया पाठ झाला मागे. लंकिनीच्या लक्षात आलं की मी नाईट ड्युटी करते. लंकेतल्या मच्छराला भजन येत नाही. हे भजन म्हणत आलं म्हणजे हिंदुस्थानचंच मच्छर असलं पाहिजे. आमच्या देशातल्या मच्छराची ओळख भजन. समेरी नरहरी. ए चोर, चोर को खाने लाए बैठी हूँ. हनुमान जी बोले, दुनिया में का सबसे बड़ा खतरनाक चोर तो लंका का मालिक है, जिन्होंने मैं चुरा करके लाया उसको क्यों नहीं खाया. त्यांचं शब्दावर भागलं नाही. केशशो केशशो दंडेशो दंडा. एक ठोका टाकला लंकिनीच्या डोक्यात. बुद्धि का एक महाकपिहानी, बुद्धि का एक महाकपिहानी, बुद्धि का एक महाकपिहानी, बुद्धि का एक महाकपिहानी. रुधिर बबत धरणी धनमणि, रुधिर बबत धरणी धनमणि, रुधिर बबत धरणी धनमणि, रुधिर बबत धरणी धनमणि. बुद्धि का एक महाकपिहानी, बुद्धि का एक महाकपिहानी, बुद्धि का एक महाकपिहानी, बुद्धि का एक महाकपिहानी. मुठी का एक महाकपिहानी. एक ठोका लंकिनीच्या डोक्यात टाकल्या बरोबर तोंडात रक्त आलं लंकिनीच्या. आणि तोंडात रक्त आल्याबरोबर लंकिनीने विचारलं, तुम्ही मारुती बुवा का. काय मारुती बुवा का तुम्ही. मी तर पहिल्यांदा तुमच्या गावात आलो. नाव कसं कळलं तुला. कसं काय ओळखलं. एका ठोक्यातच ओळखलं बाबा.
नाही ते झालं पण कसं काय? आता तेच विचारता का पुन्हा पुन्हा? एका ठोक्यात ओळखलं म्हणजे तर नाही, पण का कसं काय? त्याचं कारण सांगते बाबा. मी गेटवर असते का नाही, परवा ब्रह्मदेव पंचांग पाहून आला. मी विचारलं ब्रह्मदेवाला, रावण कधी मरतंय? ब्रह्मदेव म्हणला, सांगतो तुला, पण तुम्हा महिलांना बोभाटा करायची सवय आहे, कोणाला सांगायचं नाही. एक वानर येईल, तुझ्या डोक्यात ठोका टाकल, एका ठोक्यात रक्त तोंडात येईल, त्याचं नाव मारुती असेल, आणि तिथून थोड्या दिवसात रावण मरल. म्हणून मी तुम्हाला विचारते, मारुती बुवा का? हां, मी मारुती बुवा. जा बाबा, आज जा. परवानगी मिळाली. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून बघावं तर मंदिर वाटायचं. मंदिर समजून हनुमानजी आत जायचे, तर आत मल्लयुद्ध, मौजभक्षण, मदिराप्राश ते कृत्य पाहून हनुमानजी बाहेर यायचे. पहाटेपर्यंत फिरले, पण पहाटे एक मंदिर, एक घर असं दिसलं, हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळ्या, भिंतीवर चित्र धनुष्य बाणाचं, आणि अंगणात वृंदावन तुळशीचं. एकच घर. रामायुध अंकित ग्रह शोभा भरणी न जाई. रामायुध अंकित ग्रह शोभा भरणी न जाई. नव तुलसी का रुंदतः एक हर्ष कपिराय सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. रामायुध अंकित ग्रह शोभा भरणी न जाई. नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई सियावर रामचंद्र की. आनंद झाला हनुमानजीला. पण शंका आली कोळेकर महाराज, लंका निशिचर निकर निवासा, यहाँ कहा सज्जन कर बासा. संपूर्ण नगर राक्षसाचा आहे, तर वृंदावनवाला हबप या गावात असेल कसा? मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल, कारण काही काही माणसं बंगल्यापेक्षा वृंदावन लयच भारी बांधतात. तुळसही हिरवीगार असते, एवढ्याहून समजायचं नसते, बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा, और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. ये तो हनुमान जी है. लंका निश्चर निकर निवासा, यहाँ कहाँ सज्जन कर बासा. मनमई तर्क करे कपि लागा, ते समय विभीषण जागा. राम राम ते सुमिरण की ना. कळून चुकलं. राम बघताय, दोघाचं मिलन झालं. विभीषणा, आपण दोघंही भाऊ आहे, पण दुर्दैवी भाऊ. एका भावाला अजून आईचं दर्शन नाही, एका भावाला बापाचं नाही. आपण दोघंही भाऊ आज एकमेकाला मदत केली तर काय? आज मला तू मम्मीचा पत्ता सांग, उद्या तुला मी डॅडी दाखवतो. मम्मी अशोक वाटिकेत तिथे जाण्याच्या युक्त्या प्रयुक्त्या सगळ्या सांगितल्या. हनुमानजी येतात. ज्या वृक्षाखाली सीतामाई बसली, त्याच वृक्षाच्या दाट पाल्याच्या फांदीत छोट्याशा वानराच्या पिलाच्या रूपात हनुमानजी बसले. सीतामाईची दृष्टी चरणाकडे आहे. याचं कारण आहे, मोठी माणसं, कोळेकर महाराज, आचरण कुठं चुकलं हे चरणाकडे पाहून चिंतन करतात. सीतामाईला उत्तर सापडलं. बरोबर आहे, मी माझ्या मालकाचं चरण सोडलं, हरण बघितलं, म्हणून मला इथं यावं लागलं. हे चरणाकडे पाहून होतं. दृष्टी खाली. इतक्यात रावण आला. लवाजम्यानेशी त्यानं खूप धमकावण्याचा प्रयत्न केला. सीतामाईनं गवताची वाळली काडी घेतली, डोळ्यापुढे धरली. कारण परपुरुषासोबत बोलताना कुलवान स्त्रियामध्ये पडदा असल्याशिवाय बोलत नाही. हिच्याजवळ काही नाही म्हणून काडी डोळ्यापुढे. दुसरा एक अर्थ असा आहे, तू काय करशील? मारशील ना मला? माझ्या मालकाच्या विरहापुढे आता मी या प्राणाला काडी इतकंही महत्त्व देत नाही. तिसरं कारण असं आहे,
तू स्वतःला किती बलवान समजत असला रावणा, तरी माझ्या मालकापुढं वाळल्या काडीसारखा नाही, म्हणून काडी पुढे धरली. लंकेश, कमल सूरज से खिलता है, आग से नहीं, सीतेचे शब्द आहे. मेरा प्रभु सूरज है, मैं कमल, तू आग के समान है. अपमान वाटला, तलवार उपसली, पण मंदोदरीनं हात धरला. म्यान करो तलवार. रावण म्हणला, हिला भरपूर त्रास द्या, निघून जातोय. त्रास देऊ लागल्या. राक्षसिणी त्रिजटा नावाची राक्षसीण म्हणाली, त्रास देऊ नका, मी फार वाईट वाईट स्वप्न बघितले, जा निघून. एक सज्जन राक्षसी नाही त्रिजटा. काही मनातलं विचारायचं सीतेनी त्रिजटेला. सांग वो त्रिजटे सखये ऐसी मात. भेटी देईल का नेदी रघुनाथ. मन उताविळ दुरी झाला पंथ. राहुण शेके माझा प्राण कोडी आत. सांग हो त्रिजटे. बस पाठ आहे तुम्हाला, तिथे होत ना, मजा येते. आपण वारकरी कथाकार आहे म्हणून वेल्डिंग आहे का नाही कोळकर महाराज. त्रिजटा, आता रामाचा विरह मला सहन होत नाही, अग्नी दे माते, जाळून घेते स्वतःला. सीते, आमच्या नगरात सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणात मिळतात ग, फक्त अग्नीचाच दुष्काळ आहे. मारुतराव मनात म्हणतात, आजीबाई थोडा दम काढा, सुकाळ करून देतो तुमच्या गावात. आता तुम्हाला फक्त आग दिसेल आजी, दुसरं काय. त्रिजटा निघून गेली. रात्रीचा प्रसंग, आकाशात तारे. सीतामाईनं वंजळ केली. एक तरी तारा माझ्या वंजळीत पडारे, त्याच्याद्वारा जाळून घेते स्वतःला. आणि त्याच वंजळीमध्ये हनुमानजीनं मुद्रिका सोडली. अरे, माझ्या रामाची मुद्रिका, अजय आहे, त्यांना कोणी जिंकू शकत नाही. मुद्रिका आणली कोणी, कोण असेल तो. त्यानं माझ्या समोर प्रगट व्हावं म्हटल्यावर हनुमानजी प्रगट झाले नाही. झाडाच्या फांदीमध्ये लपून अख्खी रामकथा सुरू केली. चलो अशोक वाटिका में कथा सुना रहे हनुमानजी, सुन रही माँ सीता. श्रीराम हा, टाळी. जय जय राम. श्रीराम जय राम. सर्वाणी. श्रीराम जय राम. हातवर हातवर. हा, असं आता काय एक दिवस राहिला. श्रीराम जय राम. जय जय राम. श्रीराम. एक टाळी, एक एक एक. हा, एक टाळी. जरा ताकद लावा टाळीला. हा, श्रीराम जय राम. जय जय राम. श्रीराम. वा वा. श्रीराम जय राम. आवाज. जय राम. श्रीराम. श्रीराम जय राम. जय जय राम. धन्यवाद. श्रीराम जय राम. जय जय राम. भजन करो महाराज मंडळी. श्रीराम जय राम. जय जय राम. शाबास. श्रीराम जय राम. जय जय राम. श्रीराम जय राम. जय जय राम. आहा. राम कहानी सुनो जी. राम कहानी. राम कहानी सुनो जी. सर्वांनी म्हणायचं, श्रीराम जय राम. श्रीराम. श्री गोपाल.
कहत सुनत आवे अखियों में पानी सुनो जी राम अच्छा सुनो जी राम श्री राम जय राम श्री राम बीच में बोलता है वाह वाह दशरथ तेरा चटकारे कौशल्या के आंखों के तारे दशरथ के राज दुलारे कौशल्या के आंखों के तारे ये सूर्य वंश के सूरज वे रघुकुल के उजियारे वे सूर्य वंश के सूरज वे रघुकुल के उजियारे राजीव नयन बोले राजीव नयन बोले मधु भरी वाणी सुनो जी राम सुनो जी राम श्री राम जय जय राम श्री राम ने मोहे पठाया मैं राम दूत बनाया श्री राम ने मोहे पठायो मैं राम दूत बन आयो श्री राम ने मोहे पठाया मैं राम दूत बनायो श्री राम ने मोहे पठायो मैं राम दूत बन आयो तो सीता माँ की सेवा में रघुवर को संदेश लायो सीता माँ की सेवा में रघुवर को संदेश लायो और संग लाई प्रभु आवाज और संग लाई प्रभु मुद्रिका निशानी बस एकदम कथा बंद केली सुरुवात दशरथ के राज दुलारे कौशल्या के आंख के तारे सूर्य वंश के सूरज रघुकुल के उजियारे श्री राम ने मोही पठायो मैं रामदूत बना और संग लाई प्रभु मुद्रिका निशानीन कथा थांबवली सीतामाई व्याकुळ झाला कौन आहे कथाकार कितनी प्यारी कथा सुनार मेरे सामने प्रगट होता क्यों नहीं छोट्याशा वानराच्या पिलाच्या रूपात हनुमानजी प्रगट झाले सीतामाईने विचारलं कौन आहे तू रामदूतमय मातु जानकी सच है सत्य शपथ करुणा निदान की ये मुद्रिका मातुमय लानी बहुत से भालू बानर इकट्ठा के भगवान ने मुझे आदेश नहीं तो अभी आपको उठा के ले जाता सीतामाईला वाटलं जरा हे जास्त बडबडी दिसते एवढंसं पिलू उठा के ले जाता म्हणतं का रे तू आला तर कोण्या राक्षसानं बघितलं नाही ना म्हणजे माझ्यापर्यंत सुरक्षित पोहोचला म्हणून विचारते सीतामाईला माझा गैरसमज आहे असं वाटलं म्हणून हनुमानजीनं घुटना टेकवला आणि राम रटन पर्वताच्या आकाराचं शरीर धारण केल्यावर सीतामाईने तर डोळेच घेतले मिटून अरे अरे हनुमान जितना छोटा उतना छोटा हो जा मुझे डर लग रहा है अब तो विश्वास है ना माँ लंका समेत उठा के ले जाता हूँ मालिक के पास लेकिन आदेश नहीं लेकिन माँ मुझे भूख लगी है अभी कुछ नहीं खाया था कर रास्ते में नहीं माँ खाने वाले मिले थे सिंह का सुरसा लंकिनी तो जाओ गिरा हुआ फल खाओ हाँ माँ आदेश का पालन करूँगा रावणाच्या बगीचात फूल कोमेजलं तर सजा सूर्याला होत होते तिथं काय फळ पडलेलं असेल का अजोराव काय करावं हनुमानजीनं डोकं चालवलं एक झाड उपटलं कोळे माझा आणि आपटलं पडलेलं फळ खाऊ लागले तोडता नाही मा गिरा हुआ त्या झाडाचं बरं नाही वाटलं की दुसरं तिसरं कोणतंही नाही नीट ऐका तो खांब आहे का नाही त्याच्या पलीकडे तुम्ही अलीकडे मी आहे खांबामुळे तुम्ही मला दिसत नाही तसंच ज्या झाडाच्या आड सीता हनुमान अलीकडे त्या झाडामुळे सीता दिसत नव्हती सीता भक्ती हनुमान भक्त भक्तीच्या आड येणारे झाडं बऱ्याच भक्तांनी फेकले बाजूला हिरण्यकश्यपू भक्तीच्या आड येणारं झाड फेकलं प्रल्हादानी बाजूला कैकई भक्तीच्या आड येणारं झाड फेकलं भरतानी बाजूला रावण भक्तीच्या आड येणारं झाड फेकलं बिभीषणानी बाजूला हे मधले झाड त्या राक्षसावर काही झाडं नेऊन आपटले आणि त्यांची उतरली मारो मारो आओ आओ गदा घेतली काही गदेनं चेंदा मेंदा केले काही लातनं तोडे काही समुद्रात फेकले दोन चार राहिले ते लटलट कापू लागले
हमें मत मारो गदा वाले महाराज, क्यों? हम बाल बच्चे जान प्यारी, आपको जान प्यारी है तो एक काम करो, कौन सा भी काम करते मारो मत, भजन करो, हरे राम नहीं तो मार डालूंगा, करो भजन। सीताराम राम ए, हरे राम हनुमान जी बोले भजन करो नहीं तो मार डालूंगा। राम सीताराम राम राम हरे राम। शाबाश, जरा हाथ वर। हाँ ए हरे राम 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 सीताराम राम राम हरे राम राम राम, भजन करो। हरे राम 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 सीताराम राम राम हरे राम हरे राम आहा। राम सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम हरे राम 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 सीताराम सीताराम सीताराम। पहिला अखंड हरिनाम सप्ताह वैऱ्याच्या गावात बिगर वर्गणीनं त्यांच्याच माणसाकडून करणारे बजरंग बली। 4 गोष्टी लक्षात आल्या ना। पहिला हरिनाम सप्ताह कुठं? वैऱ्याच्या गावात, लंकेत। वर्गणी कोणाचीच नाही, भजनी मंडळ आळंद देऊन नाही, त्यांचेच लावले कामी, करो भजन मार डालूंगा। जन्मात भजन नव्हतं केलं, गदेच्या भीतीनं हरे राम मारोतरावला एवढा आनंद झाला, मांडी घातली, डोळे मिटले, डोलू लागले। बाकीच्यानं बघितलं, गदावाला बसलं, मागच्या मागं उठले, 1-2 राक्षस पळत गेले दरबारात राहून। लंकेश, मालिक, सरकार, क्या हुआ? एक बंदर आया, बगीचा उखेड़ डाला, रुखे तोड़े, फल खाए, अपने आदमियों को मारा और दुश्मन का नाम आदमियों से ले रहा। अच्छा ठीक है। अक्षय कुमार रावण का पुत्र आला, जाओ बेटा राक्षस की सेना लेकर जाओ, उस बंदर को मेरे सामने जिंदा या मुर्दा खड़ा करो। अक्षय राक्षसाची सेना घेऊन कोळेकर महाराज बगीच्यामध्ये मारोतराव गदा घेऊन, ज्याच्या बापाचा बगीचा तो अक्षय बगीच्याच्या बाहेर आणि आमचा मारोतराव गदा घेऊन त्याच्या बगीच्यात, आणि ते बाहेरून म्हणतंय अरे बंदर। हनुमान जी बोले आओ बगीचा के अंदर। बगीचा त्याच्या बापाचा, जे गदा घेऊन धावले, टाकली डोक्यात अक्षय का क्षय। अक्षय मेल्यावर बाकीचे राक्षस विचार करतात, अक्षय का क्षय तो हम किस गिनती में। पळून जाऊ लागले, धावले। हनुमान जी का भाग रहे बे, बाल बच्चे वाले हैं जी हम, आपको जान प्यारी है। हाँ बाबा, एक काम करो, कौन सा भी काम करते मारो मत, भजन करो। राजा राम राम ये राम माडवे। सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम। राम राम सीताराम राम राम। राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम। राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम राम सीताराम राम राम सीताराम राम ओ राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम। राजा राम 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 सीताराम राम राम। राजा राम राम लंकेश, सरकार क्या हुआ? हमसे बोला नहीं जाता, क्या हुआ? क्या आपका बेटा अक्षय कुमार, हाँ क्या हुआ? अरे हुआ क्या? मर गया। अबे अक्षय मर गया तो बाकी के राक्षस क्या कर रहे? भजन कर रहे। शर्म नहीं आती? बहुत आती, लेकिन गदा वाला मानता नहीं।
बोलता है भजन करो तो मार डालूंगा। जिंदगी में भजन नहीं किया सरकार, लेकिन गदा वाले के डर से ताली बजा के हरे राम बोलना पड़ता है। अच्छा, इंद्रजीत उर्फ मेघनाथ, जाओ बेटा। इंद्रजीत आल्यावर हनुमान जी नाचू लागले, मेरे जैसा हिंद केसरी आया है, अब कुस्ती में मजा आएगी। इंद्रजितासोबत युद्ध झालं। शेवटी इंद्रजित घाबरला, मेघनाथ मेघाच्या फळीमध्ये लपून बसला, तिथून बाणाचा वर्षावधी मारुतीवर काही परिणाम होत नाही। शेवटी इंद्रजित आणि ब्रह्मपाश त्याचं महत्त्व कमी होईन, हनुमानजी त्याच्यात आपणहून अडकले, खाली पडले। उठा उसको, हनुमानजीला उभं केलं, रावणाच्या दरबारात हनुमानजीला आणलं। एवढ्या लवकर का आणलं हे कळलं तुम्हाला? सिंहासनावर, इथून दिसेल तुम्हाला, सिंहासनावर रावण आहे आणि सिंहासनाच्या पुढे हनुमानजीला उभं केलं, भोवताल 550 राक्षस आहे। रावणाने विचारायला सुरुवात केली हनुमंताला, क्या नाम है तेरा? हनुमान। किसी के बल पर आया है? राम जी के बल पर। अच्छा, फल क्यों खाए? भूख लगी थी। वृक्ष क्यों तोड़े? मेरी आदत है, बंदर हूं, वृक्ष तोड़े बिगर नहीं रहता। तुम्हारी आदत, तुम्हें मुबारक, मेरे आदमी को क्यों मारा? जिन्होंने मुझे मारा उसी को मैंने मारा। मेरा सवाल है, मुझे यहां क्यों लाया गया? कौन है रे? ज्यादा बकवास करा, उठा के फेंक दो समुद्र में। एवढ्यात बिभीषण जी आले। बिभीषण जी म्हणाले, भैया नीति कहती है दूत को मारा नहीं जाता, कोई अंग कम कर सकते हो। आणि मग मीटिंग झाली, मीटिंगमध्ये निर्णय झाला, याचं शेपूट पेटवा। आणि मग शेपूट पेटवण्यासाठी लंकेतल्या घराघरातून मटेरियल येऊ लागलं, डिझेल, रॉकेल, पेट्रोल, कपडे। शेपूट झाकून झालं, रॉकेल वतून झालं, पण शेपूट पेटेना। हनुमानजी म्हणाले, तसं नाही पेटत सरकार, अग्नी आहे, अग्नी देवतेला देशाच्या प्रमुखाचा मान लागतोय, तुम्ही स्वतः फुंकर घातल्याशिवाय शेपूट पेटत नाही। रावण उतरायला लागला। उतरू नका, व्यवस्था करतो, थांबा तिथंच। रावणाच्या तोंडाजवळ गोंडा नेला मारोत रावण, शेपटाचा गोंडा तोंडाजवळ, मारा फुंकर। आणि जेव्हा पुऱ्या ताकदीनं फुंकर मारले, शेपूट पेटलं। सोपान काका पहिलं उजव्या गालावून फिरवलं, मग डाव्या गालावून फिरवलं। पहिली विनामूल्य हजामत रावण सरकारची आमच्या मारुती बाबानं करून दिली। हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी। आणि मग तिथून जे उड्डाण केलं, या घराहून त्या घरावर, त्या घराहून त्या घरावर, त्या घरावर, अख्खं लंकानगर पेटू लागलं। लंकेमध्ये गाढवं जास्त आहे, गाढवाच्या दावणीच्या दावणी पेटलेले गाढवं सोयीचे पळतात का? सोयीचे गाढवं जर सोयीचे पळत नाही तर पेटलेले त्या गाढवात सापडायचे राक्षस, लहान मुलं, राक्षसीने ते रावणाकडे, बचाव सरकार, वो बंदर जला रहा पूरा गाव। रावण उठला नाही, अग्निशामक दलाला मोबाईल केला, हॅलो रावण बोलतोय, ते गाव पेटलं वाटतं रे, ते पाण्याची गाडी पाठवा। कोण आहे त्या खात्यावर? वरुण, पाण्याची देवता। आणि वरुणानं पाऊस पडायला सुरुवात केली। हनुमंताचं लक्ष गेलं, काय वरुणा, अल्ले का तुम्हा देवतांना सोडवण्यासाठी रात्रंदिवस आमचे प्रयत्न आहे आणि तू विरुद्ध पार्टीला मदत करतो, लाज नाही वाटत का तुला? वरुण तर घाबरलं, तसं नाही, काय तसं नाही, मी पेटवतो तू विजवतो। थांबा, रागावू नका, मी कोण्याही पार्टीत असू द्या, पण मदत तुम्हालाच आहे मारोतराव। पार्टी बदलली म्हणून काय झालं? म्हणजे कशी काय मदत? अहो तुम्ही मागं फिरून पहा, पाऊस पाडल्यानं आग विजते का भडकते? विजत असते। मागं फिरून पहा, डबल भडकलं। मग तेच म्हणतोय, तुम्ही ऐकून घेत नाहीये, पाणी नाही मैं पेट्रोल गिरा रहा हूं, फिर चलने दो। पुरं नगर पेटवलं, फक्त एक बिभीषणाचं घर पेटवलं नाही, कारण बिभीषणाला हनुमंतानं भाऊ मानलं होतं आणि त्या काळी भाऊ भावाचं पेटवत नसे। ठीक आहे, एक बिभीषण को घर नाही। शेपूट विझवून सीतामाईकडे आले। सीतामाई म्हणाल्या, हनुमान बड़ी बड़ी ज्वालाएं संके, बड़ी सिटी है, मैं काही प्रोग्राम चलते, ध्यान नहीं देना। अरे नाही, तू आल्यानंतर हे सुरू झाले भजनाचे प्रोग्राम, हे आग लागलेली। आईसाहेब मला तर अशी भीती वाटली होती की एवढ्या आगीचे लोळ उठत होते की मला वाटलं सीतामाईला अशोकवनात चटका बसल का। एक विचारू का मारुती? काय आईसाहेब? ज्याच्या शेपटाला आग होती, माझ्या मालकानं श्रीरामानं त्याचं शेपूट जळू दिलं नाही, त्याच्या अर्धांगिनीला चटका बसू देईल का रे बाबा?
हनुमंताचे डोळे भरून आले. चलता हूँ माँ चूड़ामणि प्रभु को दिखाना. अलीकडे आले. अंगदाला पहिला शुभ समाचार. अंगद तुम्हारे लिए शुभ समाचार. तू बोलता था आदिशक्ती अक्षय में जाती तो तेरा मैदान साफ करके आया हूँ. आणि मग सर्वांच्या समवेत रामचंद्र प्रभूकडे सगळे निघाले. आपण एकच मिनिट चलो. राम लक्ष्मण वा वा. जानकी हा. जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो. राम हात वर हात वर हात वर. हा सर्वांनी म्हणायचं रे. लक्ष्मण की. राम लक्ष्मण. एकदा आहे. राम लक्ष्मण जानकी जय बोलो सर्वांनी. हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो. रामचंद्र भगवान लखन लाल पवन सुत हनुमान की जय. प्रभूला चुड़ामणी दाखवला. कैसी सीता. बस केवल धरा की बेटी इतना दुख सहन कर. प्रभु बहुत दुखी है मेरी माँ. सुग्रीव जी खड़े हो गए. युद्ध करना है प्रभु. तैयारी करो. खा पी के कल दोपहर 2 बजे निकलना है. आज की कथा यहाँ विश्राम लेती है. अब निवेदन दे गए. बाद में आरती उतारी जाएगी. नम पार्वती पते हर हर महादेव शब्द सुनाई देगा. तब सभी श्रोतागण जगह छोड़ के जा सकते. तब तक बड़े प्रेम से बैठे रहो. सोपान काका आता काका सगळं सांग.